दिसतंय ना? हे होतंय पण परत एकच स्लाइड प्ले झाली होती. 1 मिनिट. तुम्हाला सांगत होते ते मायापूरला जेव्हा ते आयलेस होतं तेव्हा पुण्यातनं तेव्हा काही काउन्सिलर्सला पाठवलं होतं. तर मला आणि प्रभूजींना जायची संधी मिळाली आणि तेव्हा तो जो आयलेसचा जो प्रोग्राम असतो तो 7 दिवसाचा असा फुल पॅक प्रोग्राम असतो. ते म्हणजे सकाळी मंगल आरती अटेंड करायची, त्याच्यानंतर प्रत्येक असे खूप सारे लीडर्स आलेले असतात आणि प्रत्येक जण प्रत्येक विषयावर हे करतात. तर एक सुरुवातीचं एक अर्ध्या तासाचं सगळ्यांना एकत्र असं बोलवून ते टॉक देतात प्रत्येक दिवशी कोणतरी महाराज, आणि नंतर ते टाइम टेबल एक डिस्प्ले केलं जातं आणि त्या टाइम टेबल प्रमाणे असे खूप सारे कोर्सेस असतात. मग म्हणजे एक अर्धा पाऊण तासाचे 1 तासाचे असे असतात आणि मध्ये फक्त 1 ते 2 जेवण्यासाठी वेळ असते. परत 2 नंतर परत सुरू होतात. तर असे त्यातले आपण चूज करायचे कुठले कुठले करायचे आपल्याला. आणि काही काही सेमिनारचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे पण असतात. तर ते तुम्ही चूज करायचे तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायचंय. काहींना बुक डिस्ट्रीब्युशन बद्दल ऐकायचं असतं, काहींना टीचिंग बद्दल ऐकायचं असतं, काहींना असं. तर ते सगळं तर एक आणि नाही हे झालं तर म्हणजे कधी कधी काय होतं, आम्हाला एकदा असा प्रसाद घेऊन जायला खूप उशीर झाला आणि आम्ही जवळच्याच ह्याच्यात मग जाऊन बसलो हे न करता. तर तो हे गोकुला गोलोक नाही गोकुलचंद्र प्रभू, ते साऊथ आफ्रिकेचे प्रभूजी आहेत. तर ते ह्याच्यावर या गोलोकच्या ह्याच्यावर प्रेझेंट करत होते आणि योगायोगाने त्यांचा तो म्हणजे सेमिनारचा फर्स्ट दिवस होता आणि तो आम्हाला इतका आवडला की मग पुढचे 4ही आम्ही ते अटेंड केले. आणि त्याच्यापैकी मी थोडं थोडं मध्ये तुम्हाला पण सांगितलं होतं, मला वाटतं आपल्या भागवतमच्या याच्यात मध्ये कधीतरी सांगितलं होतं. तर म्हणजे ह्या सगळ्यांना खास करून देवकन्या ओपी वागरे माताजी यांना सगळ्यांना ते खूपच फॅसिनेटिंग वाटलं आणि ते त्याचा कधीतरी तुम्ही घ्या असं सांगितलं. तर आपलं ते भागवतम झाल्यानंतर आता हा ऍक्च्युली भागवतमच हे भगवंतांबद्दलच सांगतोय, पण भागवतमच्या फक्त भागवतमच्या पुस्तकाबद्दल नाही, पुस्तकातनं घेतलेलं नाही आहे. तर ह्या गोलोकचा जो चार्ट आहे त्याच्याबद्दल आपण आज थोडं फार म्हणजे तो चार्ट खरं तर ते खूप अवघड आहे समजायला पण एक्सप्लेन पण करायला, पण माझ्या पद्धतीने जेवढं येईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर हा गोलोक चार्ट आहे. गोलोक चार्ट लॉर्ड कृष्णा डिव्हाइन अबाउट. कृष्णाचे एकच घर नाहीये, खूप सारी घर आहेत कृष्णाची. हा, तर ती काय काय आहेत आपण बघूयात आणि ती कशी आहेत. तर हा जो चार्ट आहे हा दिसतोय तुम्हाला ह्याच्यावर. तर हा चार्ट आपण बेसिकली हा चार्ट त्यांनी आम्हाला दिला होता आणि त्याच्यावरनं त्यांनी एक्सप्लेनेशन केलं होतं. तर ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला बघा, खालचं ते ब्लॅक कलरचं दिसतंय, आपण ते नंतर मी सांगते पण तुम्हाला. ब्लॅक कलरचं दिसतंय तर ते ब्रह्मांड आहे म्हणजे देवी धाम ते. नंतर त्याच्यावरचं जे आहे ब्ल्यू दिसतंय आणि येलो दिसतंय, तर ते हे माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? हे जे ब्ल्यू दिसतंय ना, तर हे हरिधाम म्हणतात, म्हणजे सगळे वैकुंठ लोक. आणि हे जे आहे त्याच्यावरचं जे दिसतंय पिंक कलरचं पेटल दिसतंय, लोटस दिसतंय, पेटल्स दिसत आहेत, तर ते तो कृष्ण लोक आहे. तर ह्याच्याबद्दल आज आपण म्हणजे आता ह्या प्रत्येकाबद्दल आपण थोडी थोडी चर्चा करणार आहोत. तर हा एक कशातनं घेतलेलं आहे म्हणजे आता पहिल्यांदा आपण ते हा सगळा जो चार्ट आहे हे एक्सप्लेनेशन कुठल्या कुठल्या पुस्तकातनं काय काय आहे त्याचं. तर याच्यासाठी आपण पुस्तकं वापरली आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या पुस्तकात याचा संदर्भ येतो, रेफरन्सेस येतात. तर ब्रह्मसंहितेमध्ये येतो, नंतर लघु भागवतामृत मध्ये येतो, भागवतम मध्ये येतो, चैतन्य चरितामृत मध्ये येतो आणि बृहद भागवतामृत. ही सगळी जी पुस्तकं आहेत यातनं ह्याच्या रेफरन्सनी आपण हे सगळं करतोय.
आता ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळी जी पुस्तकं आहेत हे नुसती पुस्तकात नाही तर त्या पुस्तकांवरच्या जीव गोस्वामींच्या, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या ज्या कमेंट्रीज आहेत, आता बघितलं आपण ब्रह्मसंहितेवर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचं एक खूप छान पुस्तक आहे आणि इतकं हायफाय आहे की बापरे, म्हणजे आपण ते वाचूच शकत नाही. म्हणजे त्याचे इंग्लिश वर्ड्स इतके मोठे आहेत की ते वर्ड्स बघायला आपल्याला एक वेगळी डिक्शनरी घेऊन बसावी लागते. म्हणजे खूप वेळा आपण म्हणतो की मला चैतन्य चरण प्रभूंचा क्लास असा हायफाय जातो, डोक्यावरनं जातो खूप वेळा, की त्यांचे शब्द खूप अवघड असतात. पण ते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचं ब्रह्मसंहितेचं पुस्तक वाचण्याचा मी एकदा प्रयत्न केला होता, ते तर खूपच हायफाय आहे. म्हणजे ते मग थोडंसं वाचून मी ठेवून दिलं, म्हणलं हे आपली आपले बस की बात नाही आहे ही, असं म्हणून मी ठेवून दिलं ते. तर म्हणजे त्या ज्या कमेंट्रीज किंवा जीव गोस्वामींच्या नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन, नेक्टर ऑफ डिव्होशन वर कमेंट्री आहेत, तर त्या आपलं नेक्टर ऑफ डिव्होशन पुस्तक इतकं छोटंच आहे, पण त्याच्यावरच्या ज्या कमेंट्रीज आहेत जीव गोस्वामींच्या, अक्षरशः लिटरली एवढे एवढे 2 पुस्तक आहेत माझ्याकडे आहेत ती. मी ते थोडं थोडं कधीतरी वाचण्याचा प्रयत्न करते, पण ते पण खूप अवघड आहे. मी त्याच्यात कमेंट्रीजच एवढ्या आहेत. तर ह्या ब्रह्मसंहितेच्या किंवा ह्या सगळ्या लघु भागवतामृत की ह्याच्यावरच्या जीव गोस्वामींच्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या ज्या कमेंट्रीज आहेत, तर त्याच्यातनं पण हे सगळं काही घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला कोण सांगणार, आता हे तर सगळे लोक खूप वर्षे झाले, जीव गोस्वामी किंवा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, हे आपल्याला त्यांचं बोललेलं मी आताच म्हटलं की त्यांनी सांगितलेला कमेंट्रीज आपल्याला नाही समजत, तर आपल्याला कोण समजून सांगतं? प्रभुपाद. आणि प्रभुपादांचंही नाही समजलं तर कोण सांगतं? आपले महाराज सांगतात, मग राधेश्याम प्रभू सांगतात. असं असं आपली त्या लेवलनी आपण खाली येतो. तर प्रभुपाद काय सांगतात, हे SSR मध्ये सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन मध्ये आहे, द हायर लॉ त्याच्यामध्ये आहे. तर ते काय सांगतात, लॉर्ड कृष्णा अँड हिज अबोर्ड एक्झिस्ट, म्हणजे कशावरनं कळतं आपल्याला की भगवंत आहेत आणि भगवंतांचा एक लोक पण आहे किंवा भगवंतांचं एक घर आहे. अँड वन कॅन गो देअर, रीच हिम अँड असोसिएट विथ हिम. एक प्रत्येक जण तिथे जाऊ शकतो, त्यांचा संग करू शकतो. दॅट इज द फॅक्ट. हे कोण सांगतात? अगदी ठासून कोण सांगतात? प्रभुपाद सांगतात. स्पिरिच्युअल लाईफ मीन्स टू बी इन असोसिएशन विथ द सुप्रीम लॉर्ड अँड टू एक्झिस्ट इन ब्लिस अँड नॉलेज इटर्नली. म्हणजे स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे काय, की तुम्ही भगवंतांच्या असोसिएशन मध्ये राहणं आणि म्हणजे स्पिरिच्युअल नॉलेज आहे आणि आनंद त्याच्यामध्ये राहणं इटर्नली, कायम इटर्नली तुम्ही वर्षानुवर्ष त्या ह्याच्यात राहणं, म्हणजे काय आहे स्पिरिच्युअल लाईफ हे सांगतात. सच इटर्नल असोसिएशन मीन्स टू प्ले विथ कृष्णा, टू डान्स विथ अँड लव कृष्णा. स्पिरिच्युअल कृष्णाबद्दलचं स्पिरिच्युअल असोसिएशन कसं होतं? कृष्णाबरोबर खेळतो आपण, त्याच्याबरोबर डान्स करतो आणि भगवंतांवर खूप प्रेम करतो. म्हणजे भगवंतांच्या धामात जाऊन काय करायचंय आपल्याला, ते ह्या गोष्टी करायच्या. और कृष्णा कॅन बिकम युअर चाइल्ड व्हॉट एव्हर यू लाईक. म्हणजे हे काय सांगतात थोडक्यात, 5 रसांमधलं आदान प्रदान कसं आपण करू शकतो कृष्णाबरोबर ते सांगतात. आणि हे कोण सांगतायत आपल्याला? प्रभुपाद सांगतायत. मग हे भगवंतांच्या जे धाम आहे त्याच्याबद्दल आपण माहिती का करून घ्यायची, काय गरज आहे आपल्याला ना माहिती करून घ्यायची. पण आपण बघतो की जेवढी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती करून घेऊ, तर त्या व्यक्तीबद्दलचा आपला रिस्पेक्ट वाढतो आणि त्या व्यक्तीचे आपलं काय म्हणतात आदान प्रदान करायची जी पद्धत असते ती बदलते आपली, एखाद्या व्यक्तीबद्दलची पूर्ण माहिती कळल्यानंतर. तसंच भगवंतांचं आता भगवंत माहितीत आपल्याला, कृष्ण माहिती आहेत फक्त, पण कृष्णाचं धाम इतकं फॅसिनेटिंग आहे, कृष्णाचं घर इतकं छान आहे, हे कळल्यानंतर आपल्याला तिथं जाण्याची काय होते, उत्सुकता लागते. आणि आपण त्या दृष्टीने आपल्या काय म्हणतात ऍक्टिव्हिटीज आपल्या तशा होतात. आणि जेवढं आपण भगवंतांबद्दल, भगवंतांच्या धामांबद्दल, भगवंतांच्या नावाबद्दल सगळं जेवढं ऐकू, तेवढं आपण जास्तीत जास्त कृष्णाकडे अट्रॅक्ट होऊ. म्हणून हे सगळं करायचंय. तर आता हे चैतन्य मंजुषेतला श्लोक आहे हा. चैतन्य महाप्रभू पण काय म्हणतात, आराध्य भगवान वजेश तनय तद्धाम वृंदावन. काय सांगतायत? कृष्णाचं काय आहे? कृष्णा इज वर्शिपेबल, आराध्य भगवान. आराध्य कोण आहे? आराध्य म्हणजे आराधना करण्यायोग्य कोण आहे? वर्शिपेबल कोण आहे? कृष्ण आहे फक्त. हिज प्लेस इज ऑल्सो वर्शिपेबल. आणि ती प्लेस कुठली? तद्धाम वृंदावन. त्याचं धाम कुठलं? वृंदावन. ऍज ही इज ऑल परवेडिंग, हिज प्लेस इज ऑल्सो ऑल परवेडिंग. म्हणजे भगवंत सगळीकडे आहेत, ऑल परवेडिंग. म्हणजे त्यांचं जे काही आहे, त्यांचं नाम, त्यांचा जो पॅरिफेरनली आहे, त्यांचं धाम, ते पण ऑल परवेडिंग आहे. हे
चैतन्य मंजुषेमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे चैतन्य महाप्रभूंनी. नंतर आपण बघतो की कृष्णलोक म्हणजे काय आहे, गोलोक आहे. कृष्ण लोकाचं नाव काय आहे, आपण म्हणजे जनरल टर्म्स मध्ये आपण हे करतो. कृष्ण लोकाचं नाव काय आहे, गोलोक आहे. आणि त्याचं परव्हर्टेड रिफ्लेक्शन काय आहे, मटेरियल. म्हणजे आपण म्हणतो की इथं जे सगळं दिसतंय ते सगळं गोलोकमध्ये आहेच आहे, पण हे काय आहे, त्याचं परव्हर्टेड रिफ्लेक्शन आहे. म्हणजे तो आपला ह्याच्यामध्ये 15व्या श्लोक आहे ना, ऊर्ध्व मूलमध्ये शाखम अश्वत्थ प्रावुरव्यम. म्हणजे इथं काय, ते उलटा उलटा ते पिंपळाचं झाड आहे. ह्याचा पिंपळाचं नाही, वटवृक्ष उलटा आहे इथे मटेरियल वर्ड म्हणजे. तर ते सांगतात की कृष्ण जसा, म्हणजे जसं जसं आता कृष्णाचं काय, कृष्ण राहतो गोलोकमध्ये, पण कृष्ण तेवढ्यावर सीमित नाहीये ना. कृष्ण आहे, त्याच्याबरोबर राधाराणी आहे, त्याचे गोप गोपीज आहेत, त्याच्यावर तेवढं सीमित नाहीये. तो काय करतो, कृष्ण आता पुढचे एक्सपान्शन होतात. आपण बघतो कृष्ण स्वतःला एक्सपांड करतो बलराम मध्ये, बलराम पासन मग परत ती सगळी हे आहे चतुर्व्यूह येतं, मग त्यातलाच संकर्षण पासन नारायण येतात, मग नारायण पासन कार्डोदक्ष विष्णू, असे सगळे एक्सपान्शन सुरू होतात. जसं जसं कृष्ण स्वतःला एक्सपांड करतो तसं तसं त्या एक्सपान्शनचं एक धाम पण गोलोक पासन एक एक्सपांड होतं. म्हणजे कृष्ण स्वतःला एक्सपांड करतो नारायण मध्ये, राधाराणी एक्सपांड करते लक्ष्मीमध्ये, आणि मग गोलोक जे धाम आहे ते पण एक्सपांड होतं वैकुंठामध्ये. कारण हे लक्ष्मीनारायण कुठे राहतात, वैकुंठामध्ये. तर ते त्यांनी कृष्णाने स्वतःला एक्सपांड केलं लक्ष्मी आणि नारायण मध्ये, कृष्ण आणि राधाराणींनी. तर लक्ष्मीनारायण गोलोकमध्ये नाहीयेत, ते कुठे राहतात, वैकुंठात. म्हणजे जसं जसं कृष्णाचे एक्सपान्शन्स होतात तस तसं त्यांच्या धामाचे पण एक्सपान्शन्स होतात. आणि ते आता बघतो आपण, बघितलं जसं लक्ष्मीनारायण किंवा आता जीवात्मांसाठी त्यांना आता खूप आपल्यासारखे जीवात्मे खूप रिबेलियस आहेत, ते तिथं राहायचं नाहीये आपल्याला गोलोकमध्ये, आणि आपली तेवढी लायकी पण नाही की वैकुंठात किंवा दुसऱ्या धामात राहू म्हणून. मग त्यांनी काय तयार केलं, मटेरियल वर्ल्ड तयार केलं. म्हणजे असे काय होतात, कृष्णाच्या धामाचे काय होतात, ही म्हणजे ही सगळी जी आहेत हे सगळे काय, दे आर एक्सपान्शन्स ऑफ गोलोक. एक गोलोकचेच हे काय एक्सपान्शन्स आहेत. आणि जसे जसे आपण बघितलं, जसे जसे वेगवेगळे एक्सपान्शन्स होतात कृष्ण घेतो, आणि हे कधी झाले तर त्याचा काही काळ सांगता येत नाही. अनंत काळापूर्वी कृष्णाला कधी पण इच्छा होती की मी हा फॉर्म नरसिंहाच्या फॉर्म मध्ये, तर प्रल्हादासाठी भगवंतांनी नरसिंहाचा फॉर्म घेतला. तर लगेच गोलोक कशामध्ये एक्सपांड झालं, नरसिंहाचा जो लोक आहे त्याच्यामध्ये एक्सपांड झालं. कारण नरसिंहाला राहण्यासाठी त्याचं धाम आहे. आणि प्रल्हाद गेला तर कुठे, नरसिंहाच्या धामामध्ये गेला. म्हणजे भगवंतांची जशी जशी एक्सपान्शन्स होतात तशी तशी त्याला त्याला हे करण्यासाठी, त्या एक्सपान्शनसाठी ती धाम पण एक्सपांड होतात. म्हणजे आपण बघतो मथुरा आहे, अयोध्या आहे, किंवा वेगवेगळी हे जे एक्सपान्शन आहे कृष्णाचं, राम आहे, नरसिंह आहे, अजून वेगवेगळी एक्सपान्शन, त्याचे वेगवेगळी धाम तयार झाली. आणि असं सांगितलं जातं की या पूर्ण युनिव्हर्स मध्ये किंवा या पूर्ण म्हणजे सगळ्या युनिव्हर्सेस मध्ये अशी एकही जागा नाही की जिथं भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात उपस्थित नाहीये. म्हणजे भगवंत सगळ्या रूपात उपस्थित, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये प्रत्येक युनिव्हर्स मध्ये आणि युनिव्हर्सच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उपस्थित आहे. आणि तिथे त्यांचा भक्त आहेच कोणता तरी. म्हणजे युनिव्हर्सचा असं हे इमॅजिन करा की युनिव्हर्सचा एक कुठला तरी कोपरा आहे, कुठलाही कोपरा घ्या, तिथं भगवंतांचा कुठला तरी एक भक्त असतो, आणि तो कुठल्या तरी भगवंतांच्या फॉर्मला वर्शिप करत असतो. म्हणजे ही भगवंतांची पूजा, आराधना युनिव्हर्सच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अव्याहतपणे चालू आहे. आता ही ब्रह्मसंहिताच्या ज्या प्रेयर्स आहेत आपण बघतो, ब्रह्मसंहिता तर इतकं सुंदर पुस्तक आहे ते ब्रह्मसंहिता. आपण जे म्हणतो ते ब्रह्मसंहितेचा काही पार्ट म्हणतो. ऍक्च्युली त्या अख्ख्या ब्रह्मसंहितेचं थोडाच भाग चैतन्य महाप्रभूंना मिळाला, आणि त्यातला पण काही काही श्लोक बघून आपण जी ब्रह्मसंहिता म्हणतो त्यातले काही काही श्लोक बघून आहेत. तर आता ह्याच्यामध्ये हे सांगतात की जेव्हा ब्रह्मसंहितेच्या प्रेयर्स काय आहेत, तर ब्रह्मसंहिता ब्रह्माजीचं मेडिटेशन आहे. ब्रह्माजींनी जेव्हा तप केलं, आपण बघितलं की
एक ह्याच्यामध्ये लोटस आलं आणि लोटसवर ब्रह्माजींचा जन्म झाला आणि ब्रह्माजी हे करत होते, त्यांना कळलंच नाही, ते पूर्ण त्या लोटसच्या स्टेम मधनं खाली गेले तर त्यांना पूर्ण सागर दिसला, पाणीच दिसलं, दुसरं काहीच दिसलं नाही. त्यांना कळलं नाही काय करायचं. मग परत ते लोटस वेरून बसले. मग त्यांना माझा जन्म का झाला, माझा जन्म कुणी दिला, माझे आई बाबा कोण आहे ते काहीच कळायला तयार नाही. मग ब्रह्माजीला एक काय ऐकू आला, आवाज ऐकू आला की तप कर म्हणून, तू तप. आणि त्यांनी काय केलं, मेडिटेशन करायला सुरुवात केली. आणि जसजसं मेडिटेशन त्यांनी केलं तर मेडिटेशन मध्ये त्यांना ते रिव्हील झालं आणि मग त्यांना ते कृष्णाचं धाम दिसलं, कृष्ण लोक दिसला. आणि हे सांगतात की मग ते सांगतात, ब्रह्मा बिंग डिझायर्स ऑफ सॅटिस्फाईंग गोविंदा प्रॅक्टिस द कल्चरल ऍक्ट्स फॉर कृष्णा इन गोलोक लॉर्ड ऑफ श्वेतदीप फॉर अ लॉंग टाइम हिज मेडिटेशन दॅन दिस. खूप वेळ त्यांनी तपश्चर्या केली, मेडिटेशन केलं आणि त्यांचं मेडिटेशन मध्ये काय दिसलं त्यांना, there exists a divine lotus of 1,000 petals augmented by millions of filaments in the transcendental land of Golok. गोलोक मध्ये काय आहे, एक 1,000 पेटल्सचं एक मोठं लोटस आहे आणि त्याच्या मध्यभागी त्याचा वॉल जे आहे, त्याचा काय म्हणतो आपण मध्य भाग जो असतो, there exists a great divine throne on which is seated Sri Krishna. आपण तो भजन आहे ना, तार मध्ये रत्नासने बसियाचे दोई जने श्याम संगे सुंदरी राधिका. त्यांनी सांगितलं, ऑन द डिव्हाइन थ्रोन ऑन विच इज सीटेड श्री कृष्णा द फॉर्म ऑफ इटर्नल एफल्जन्स ऑफ ट्रान्सेंडेंटल ब्लिस प्लेइंग ऑन हिज डिव्हाइन फ्लूट. त्यांचे कृष्ण काय करतात, फ्लूट वाजवतात, रेझोनंट विथ हिज डिव्हाइन साऊंड विथ हिज लोटस माउथ. ही इज वर्शिप बाय हिज amorous milkmaids म्हणजे गोपी with their respective subjective portions and extensions and also by his external energy who says outside embodying all mundane qualities. म्हणजे हे काय आहे, भगवंतांचं मेडिटेशन आहे. या भगवंतांच्या मेडिटेशन मध्ये भगवंत सांगतात की भगवंताचं नाही, ब्रह्माजीचं मेडिटेशन आहे आणि ब्रह्माजी सांगतात की हे कृष्णलोक कसं आहे, कृष्णलोकामध्ये काय आहे, एक 1,000 पेटल्स, हजारो हे असलेले पाकळ्या असलेले एक मोठं कमळ आहे आणि त्या पेटलच्या वर कोण बसले, रत्न जडित सिंहासन आहे आणि त्याच्यावर कोण बसले, राधाकृष्ण बसलेत आणि कृष्ण काय करतोय, फ्लूट वाजवतोय. आणि त्यांच्या सगळ्याच्या गोपी आहेत आणि त्यांचे बाकीचे जे हे आहेत वेगवेगळ्या रसातले त्यांचे भक्त त्यांची काय करतात, सेवा करतात. तर हे आपल्याला काय मिळालं, म्हणजे हे ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला अजून विश्वास की कृष्णाचं काय आहे, घर आहे. आणि कृष्णाचं घर कसं आहे, तर हे एक लोटस सारखं आहे, त्या शेपचं आहे कृष्णाचं हे. आता आपण बघतो की हे कृष्णाचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत आणि त्यांचे म्हणजे का बरं कृष्णाने असं केलं असेल की कृष्णाचे इतके सारे फॉर्म, प्रत्येक वेगळ्या, लगेच तो वेगळ्या फॉर्म मध्ये स्वतःला एक्सपांड करतो आणि वेगळे फॉर्म झाला की त्याचा तो लोक तयार होतो किंवा त्याचं घर तयार होतं. का बरं होत असेल असं, कोणी सांगू शकेल? कृष्ण का करतो स्वतःला एक्सपांड इतक्या सगळ्या फॉर्म्स मध्ये, आणि तो वेगळ्या वेगळ्या फॉर्म्स मध्ये एक्सपांड करतो म्हणून त्याचे ते लोक तयार, वेगवेगळे त्याचे कृष्णाची घरं तयार होतात, बरोबर ना? तर काय कारण आहे, कृष्ण का स्वतःला एक्सपांड करतो, कोणी सांगेल? आपल्या भक्तांसाठी. हा, आपल्या भक्तांसाठी, बरोबर आहे, भक्तांसाठी. आणि भक्तांचा जसा मूड आहे त्यांचा त्याप्रमाणे, बरोबर. ओके. म्हणजे तो काय करतात की, म्हणजे भक्त असा विचार करतात की भगवंतांना मला ह्या रूपात पाहायचंय आणि भगवंत त्या रूपात येतात. म्हणजे आपण ती जगन्नाथपुरीची ती गोष्ट आहे ना जगन्नाथची, तो गणेश भक्त येतो आणि गणेश भक्ताला फक्त गणपतीच माहिती असतो आणि त्याला गणपतीच बघायचं असतं, तर तो डोळे उघडतो तर जगन्नाथ त्याला गणपतीच्या रूपात दिसतात. म्हणजे भगवंत त्या भक्ताला आवडेल अशा रूपात काय करतात, भक्ताच्या प्रसन्नतेसाठी त्याला काय करतात, वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये एक्सपांड करतात. तर हा जो हे श्लोक आहे तो ह्या श्लोकामध्ये, एकच मिनिट मला दिसत नाही, गेला तो.
पुढे गेलं वाटतं माझं present. एक मिनिट मला ती स्लाइड शोधते मी. हा. ह्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे याच्यामध्ये सांगतात की oh my lord, your devotees can see you through the ears by the process of bona fide hearing, and thus their hearts become cleansed, and you take your seat there. You are so merciful to your devotees that you manifest yourself in the particular eternal form of transcendence in which they always think of you. हा जो श्लोक आहे भागवतमचा 3.9.11 तर त्याच्यात भगवंत सांगतात म्हणजे सांगतायत असं की भगवंतांची प्रशंसा करतायत आणि ते सांगतायत की भगवंता तुम्ही भक्तांसाठी इतके म्हणजे तुम्हाला भक्त इतके आवडतात, तुम्ही इतके भक्तवत्सल आहात की भक्तांनी विचार केला की तो फॉर्म तुम्ही लगेच घेऊन टाकता. त्यांच्या मेडिटेशन मध्ये असू दे, त्यांच्या ह्याच्यामध्ये जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्ही काय करताय लगेच घेता. आणि ह्याच्यासाठी म्हणजे भक्तांना आवडतो म्हणून भक्त कृष्ण त्या फॉर्म मध्ये स्वतःला एक्सपांड करतात आणि स्वतःला त्या फॉर्म मध्ये एक्सपांड केले की त्यांचं लगेच ते धाम तयार होतो. म्हणून कृष्णाचे एवढे सारे रूप आहेत आणि एवढी सारी धाम आहेत. आता आपण बघतो की त्याच्यामध्ये म्हणजे आपण भारतवर्षच घेतलं तर भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. आपण बघितलं साऊथ इंडियामध्ये गेलो तर ते रंगनाथ आहेत किंवा म्हणजे कृष्ण म्हणून नाही त्याला वर्शिप करत, रंगनाथ म्हणून करतात. किंवा जे गुजरातमध्ये घेतलं तर ते पुष्टी मार्गी गोपालच्या रूपामध्ये करतात. मोबलमला गेलो तर म्हणजे त्या साईडला नरसिंहाच्या रूपात भगवंताची पूजा करतात. म्हणजे प्रत्येक इंडियामध्ये जरी बघितलं आपण, भारतामध्ये जरी बघितलं तर वेगवेगळा जो प्रांत आहे जसा हे बदलतं. आता इथं गेलं की आज आषाढी एकादशी आहे तर महाराष्ट्रातले सगळे लोक कृष्णाला विठ्ठलाच्या रूपात हे करतात, पूजा करतात. म्हणजे त्यांना ज्यांना जो रूप आवडतं, ज्याच्याशी ते रेसिप्रोकेट करू शकतात त्या त्या भावामध्ये भगवंत त्या त्या रूपामध्ये काय करतात त्यांच्याशी रेसिप्रोकेट करतात. आणि म्हणून विठ्ठलाला मग विठ्ठलाचं धाम आलं, पंढरपूर आलं. रंगनाथचा फॉर्म घेतला ते श्रीरंगम आलं. म्हणजे इथं आपण इथंही बघू शकतो, ह्या भौतिक जगात पण बघू शकतो की भगवंत आले तर भगवंतांचं त्यांच्याबरोबर त्यांचं धाम पण येतं. आणि हे श्रीरंगम आहे, रंगनाथचं धाम ते इटर्नल आहे. पंढरपूर इटर्नली आहे तिथे. ते काय झालं इथं फक्त विठ्ठल आहेत म्हणून विठ्ठला बरोबर ते धाम पण आलं. आणि हे सगळं जे नॉलेज आहे हे सगळं म्हणजे हे नॉलेज कुठनं मिळणार आपल्याला, कसं मिळणार, तर हे नॉलेज आपल्याला परंपरेने रिव्हील होतं. आणि हे आपली आपली परंपरा म्हणजे आपण बाकीच्या कोणापर्यंत जाऊ शकत नाही. आपण प्रभुपाद जे परंपरेने सांगतात आपल्याला तेच आपण हे करतो. तर इथे सांगताय प्रभुपाद सांगतात द स्पिरिच्युअल वर्ल्ड देर आर सो मेनी प्लॅनेट्स ॲज वी हॅव गॉट प्लॅनेट्स इन दिस मटेरियल वर्ल्ड. Beyond the sky there is another spiritual sky. That information is there in Bhagavad Gita. Paras tasmastu bhavenya vyakto vyakta sanatana. Bhagavad Gita 8.20. There is another sky which is eternal. It is beyond this manifested and non-manifested material cosmic world. So in that world nothing is vanquished. Everything is permanent, eternal. The jiva, the living entity, is eternal, and Krishna is also eternal, and his abode Vaikuntha Dham or Golok Vrindavan Dham, that is also eternal. हे प्रभुपादांच्या लेक्चर मध्ये प्रभुपाद सांगतात या भौतिक जगाच्या पलीकडे अजून एक काय आहे, अजून एक इटर्नल वर्ल्ड आहे म्हणजे जे परमनंट आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही. आणि त्याचं नाव काय आहे, गोलोक किंवा वृंदावन धाम म्हणतात त्याला. आणि हा जीव पण आहे काय इटर्नली, हा पण ह्याचाही कधी मृत्यू होत नाही. भागवतमच्या एका श्लोकावर 4.14.14च्या एका ह्याच्यावर प्रभुपादांच्या लेक्चर मधले पॉइंट्स आहेत. तर आपल्याला हे सगळे काय येतात म्हणजे हे नॉलेज कुठून मिळतं आपल्याला, तर परंपरेने आपल्याला प्रभुपाद सांगतात. आणि आपण किती म्हणजे भाग्यवान आहोत की प्रभुपादांसारखे आचार्य आपल्याला हे नॉलेज द्यायला आहेत. किंवा आपली एक आपण इस्कॉनशी जोडले गेलेलो तर इतकी मोठी परंपरा आहे आपल्या मागे की जी म्हणजे आपण सांगू शकतो की प्रभुपादांचे गुरु कोण आहेत, हे त्यांचे गुरु कोण आहे. आणि असे करत करत ही परंपरा ब्रह्माजी पर्यंत पोहोचते. आणि ब्रह्माजींना नॉलेज कोणी दिलेलं आहे, साक्षात कृष्णाने दिलेलं आहे. म्हणजे आपण ऑथराइज गुरु परंपरेत आहोत. तर हे किती भाग्याची गोष्ट आहे. तर एकदा असं सांगितलं जातं, एक छोटीशी गोष्ट हे सांगितली जाते की एक ख्रिश्चन मिशनरी असतात
तर त्यांना विचारलं की तुमची म्हणजे प्रत्येकाच्या भगवंतांच्या धामाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असतात किंवा त्यांचं नॉलेज कसं असतं ते सांगण्यासाठी की तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती का भगवंतांचं धाम कसं आहे की म्हणजे लॉर्डचं अबाउट कसं आहे. तर ते म्हणे हो माहिती आहे की म्हणजे तो तिथले गुरु ते ख्रिश्चन मिशनरी ते गुरु ते सांगतात की हो माहिती म्हणे ते काय आहे. तर ते तर हेवन आहे म्हणे म्हणजे तो स्वर्गलोक आहे. आणि ते म्हणे ठीक आहे मग त्या हेवन मध्ये म्हणजे कसं आहे ते म्हणे खूप ब्युटिफुल खूप सुंदर खूप साऱ्या बागा आहेत तिथे आणि खूप सारे पाण्याची कारंजी आहेत आणि आपल्याला कशाची कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही तिथे. आणि आपण ना आपले जे आपल्या फॅमिलीतले जे डिपार्टेड लोक आहेत म्हणजे जे गेलेली लोक आहेत मग त्यांना सगळ्यांना तिथे भेटू शकतो. म्हणजे मी गेलो तर माझ्या आजीला भेटू शकेल माझ्या आजोबांना भेटू शकेल माझे कोणी मैत्रिणी गेल्या होत्या त्यांना भेटू शकेल. माझं एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू मेलं होतं 2 वर्षापूर्वी ते पण मला तिथे भेटेल. म्हणजे त्यांची कल्पना अशी की हेवन मध्ये मला ही सगळी लोक भेटणार. आणि ठीक आहे मग तुम्ही काय करणार मग तिथे जाऊन तुमची काय कल्पना काय करायचंय तुम्ही काय नाही छानपैकी गार्डन मध्ये बसायचं झोक्यावर बसायचं खूप सारं वाटेल तेवढं खायचं आणि एन्जॉय करायचं. मग ह्याच्यामध्ये भगवंतांचा संबंध कुठे आला. मग भगवंत कुठे असतात तुमचं जीजस कुठे आहे. ते काही नाही ते ना असे आम्ही सगळे छान एन्जॉय करताना बघतात आमच्याकडे आणि स्माइल देतात आणि आम्हाला एन्जॉय करायला एनकरेज करतात. म्हणजे ही काय आहे ख्रिश्चन लोकांची भगवंतांच्या धामाबद्दलची कल्पना आहे. तर थँक गॉड मी आपण म्हणतो की आपल्याला हे जे भगवंतांच्या धामाबद्दलचे किंवा भगवंतांबद्दलचे नॉलेज हे गुरु परंपरेने प्रभुपादांनी आपल्यापर्यंत आणलंय. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशी काही कल्पना नाही म्हणजे त्यांच्यामध्ये भगवंतांची सेवा करणे किंवा भगवंतांच्या धामात जाऊन तुमचं काय कर्तव्य आहे की तुम्ही यू आर पार्ट अँड पार्सल ऑफ गॉड तुम्ही इटर्नल सर्वंट ऑफ गॉड तुम्ही भगवंतांची सेवा केली पाहिजे ही कन्सेप्टच नाहीये. आपण तिथे जाऊन काय करायचं एन्जॉय करायचं बाकी काहीच नाही. मला म्हणजे हेच नाही म्हणजे इथं पण ईश्वर हो अहम भोगी म्हणजे मीच ईश्वर आहे आणि मीच भोगी आहे तिथे जाऊन मला काय करायचं भोग करायचा. तर ही कल्पना ख्रिश्चन मिशनरींची किंवा बुद्धिस्ट असतात त्यांना विचारलं तर भगवंतांचं धाम ते म्हणतात नथिंग असं काही एक्झिस्टच करत नाही. कारण बुद्धिस्ट लोकांचं काय फिलॉसॉफी आहे ह्या जन्मानंतर सगळं शून्य आहे काहीच नाहीये म्हणजे जे काय करायचं ते ह्याच जन्मात करा. म्हणजे हे जर ऐकलं आपण ह्या त्यांच्या आपण खूप काय म्हणतात भाग्यवान आहोत आपण खूप सुदैवी आहोत की अशा कुठल्या लोकांची मतं आपण ऐकली नाही आहेत आणि आपल्याला डायरेक्ट प्रभुपादांनी जे ऑथोराइज जे आहे तेच आपल्यापर्यंत पोहोचवले आपण खूप फॉर्च्युनेट आहोत. तर प्रभुपाद काय म्हणतात तर आम्हाला भगवंतांचं फक्त हेच नाही माहिती आम्हाला भगवंत कोण आहेत ते माहिती आहे त्यांचं धामाचं नाव माहिती आहे त्यांचे आई बाबा कोण आहेत माहिती त्यांच्या सखी कोण आहेत म्हणजे त्यांचे मित्र कोण आहेत त्यांची नावं माहिती आहेत किंवा त्यांचे फ्रेंड्स किंवा त्यांच्या कृष्णाला म्हणजे काय काय आवडतात फेवरेट गोष्टी माहिती आहेत त्यांचा फोन नंबर पण माहिती आहे आम्हाला एवढंच काय काय कृष्णाचा फोन नंबर 16 सिलेबस हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तो जर व्यवस्थित डायल केला तर कृष्णाला फोन लागतो तुमचा. प्रभुपाद सांगतात हे पण आम्हाला माहितीये आम्हाला की कृष्णाचं फक्त असंच नाही की फक्त बघतो आमच्याकडे हसतो असं नाहीये. आम्हाला कृष्णाबद्दल सगळं माहितीये आमचा जो लॉर्ड आहे सगळ्यांचाच लॉर्ड आहे त्याच्याबद्दल सगळं माहितीये. तर आपण खरंच फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे इवन आता सांगितलं जातं की वेद आहेत ते वेद पण डिस्ट्रॉय झालेले आहेत आणि खूप सारे जे होते तर ते इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी जेव्हा आपल्यावर राज्य केलं तेव्हा खूप ते नालंदा विद्यापीठ ते पूर्ण त्या सेक्शनला आग लागून खूप सारे वेद आणि हे सगळं नष्ट झालं. म्हणजे आता पण काय म्हणतात 94% ऑफ वेदाज आर डिस्ट्रॉइड म्हणजे फक्त 6% हे वेदांचं नॉलेज शिल्लक आहे. आणि त्यातनंही आपल्या आचार्यांनी जे काही शिल्लक आहे त्यातनंही आपल्या आचार्यांनी काय केलं ते प्रिझर्व करून ठेवले आणि त्यातला जो इसेन्स आहे तो आपल्याला सांगतायत. आणि मग हे सांगतात की पद्मपुराणमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पद्मपुराणमध्ये जे काही आता म्हणजे जी काही पुराणं जी काही हे अवेलेबल आहेत त्यातनं जीव गोस्वामीच्या ते लोक किंवा आपले आचार्य ते कमेंट्री करतात आणि त्यातनं आपल्याला समजतं की भगवंतांचं धाम कसं आहे. तर आता एथिस्ट सांगतात की जे नास्तिक लोक आहेत ते सांगतात की तुमचं
म्हणजे तुमचे कसले भगवंत तुम्ही, कारण आणि तुम्ही कुठल्या भगवंतांवर विश्वास ठेवता, त्याचं क्रिएशन बघा काय आहे. इथं काय आहे, सगळं म्हणजे इनकम्प्लीट आहे क्रिएशन. कधी पण पाऊस पडतो, कुठं एक इथं जोरात पाऊस पडतो तर दुसरीकडे दुष्काळ असतो, लोकांना खायला अन्न नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या इतकी सगळे लोकांची निर्मिती उत्पत्ती करून ठेवली, पण त्या लोकांसाठी हे नाहीये, खाण्यासाठी अन्न नाहीये, अंगाला हे करायला कपडा नाहीये, त्यांचं काही हे करायला, किंवा त्यांना रोजगार नाहीये. म्हणजे ते एथिस्ट लोक सांगतात की हे सगळं जग कसं इनकम्प्लीट तयार केलंय भगवंतांनी तुमच्या, हे काही कम्प्लीट नाहीये. आणि तुम्हाला अशा भगवंतांवर विश्वास आहे की जो म्हणजे एक त्याचं जे एक छोटस क्रिएशन आहे मटेरियल वर्ल्ड, ते पण कम्प्लीट करू शकत नाही, कम्प्लीट आणि व्यवस्थित करू शकत नाही असं तो. तर म्हणजे ह्या सगळ्या इतक्या सगळ्या चुका आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये, आणि अशा चुका करणाऱ्या भगवंतांवर तुम्ही विश्वास ठेवता. आणि कशासाठी त्यांनी इम्परफेक्ट वर्ड तयार केलंय. म्हणजे आता असं म्हणजे हे जीव पण, आता उदाहरण घेतलं तर आपण डास आहे, तो डास का करतो, असा गुंग 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 कानाशी करतो, इरिटेटिंग होतं आपल्याला, खूप इरिटेट होतं, आपण झोपूच शकत नाही. त्याच्याऐवजी त्यांनी डासाला सुंदर राग गायला सांगितला असता तर आपल्याला झोप आली असती आणि त्याचं पण काम झालं असतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी कृष्णाच्या लक्षात कशा येत नाही, तुमच्या गॉडच्या लक्षात कशा येत नाही. त्यांनी काय केलंय, सगळं इम्परफेक्ट वर्ड तयार केलंय. आणि अशा भगवंतांवर तुम्ही प्रेम करता आणि अशा भगवंतांवर तुम्ही विश्वास ठेवता, तर ते त्यांना सांगितलं पाहिजे. प्रभुपादांनी त्यांना उत्तर दिलं की हो, हे वर्ड इनकम्प्लीट आहेच, कारण इथं आपल्याला जास्त दिवस राहायचंच नाहीये. त्यांनी हे मुद्दाम इनपरफेक्ट इनकम्प्लीट तयार केलंय, आणि कम्प्लीट वर्ड आहे, परफेक्ट वर्ड आहे, ते कुठलं आहे, गोलोकधाम आहे. तिथं तिथं ह्या कुठल्याच गोष्टी नाहीये. तिथे आपण बघतो आपण की सगळे कुकू किंवा सगळे हे सगळे जे पक्षी आहेत, किंवा बंबल बी, ती पण गाणं म्हणते, आणि ते एक खूप गाणारा पक्षी पण तो थांबून जातो तिचं गाणं ऐकून, की ही किती सुंदर गाते म्हणून. म्हणजे सगळ्यांना सगळ्या कला, सगळं अवगत आहे, सगळे तिथले सगळे कल्पवृक्ष आहेत. म्हणजे गोलोकधामचं वर्णन आपण ऐकलं तर त्याच्यामुळे हे काही म्हणजे कम्प्लीट वर्ड इथं नाहीच आहे, ते गोलोक मध्येच आहे. हे काय मटेरियल वर्ड इनकम्प्लीटच आहे. हे काय आपण सांगितलं तर परवटेल रिफ्लेक्शन. आणि हे जेल आहे, आपण काय अनप्रेमिकाचा माहिती चालू झाला का, हे जेल आहे. आणि इथं कोण रूल करतं, दुर्गादेवी रूल करते. आणि सगळे जे म्हणजे आपल्यासारखे मूर्ख जीव आहेत ते काय सांगतात की ते एक्सपेक्ट करतात की वैकुंठाचं अटमॉस्फिअर इथं पाहिजे म्हणून, तर ते कसं मिळेल, कारण तुम्ही भगवंतांशी रेबल करून इथं आलात, आणि इथे पण तुम्हाला वैकुंठासारखं किंवा गोलोकसारखं ऍटमॉस्फिअर पाहिजे, कसं मिळेल. इथे दुर्गादेवी आपल्याला हे कशासाठी तयार केलेलं आहे की इथनं तुम्ही जा, लवकर जा, इथून बाहेर पडा, हे सांगण्यासाठी दुर्गादेवीने हे तयार केलेलं आहे. तर मग ते परफेक्ट कसं असेल, ते इनकम्प्लीटच असेल, ते त्याचं काय फक्त रिफ्लेक्शन आहे, बाकी काही नाही, म्हणजे ते नाहीच आहे. पण असं सांगितलं जातं, पप्पांना येऊ दे, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं जातं, आणि आपले मशीन जवळ जा. आनंद प्रेमिकाचा माईक चालू आहे का? नाही माताजी, माझं नाही आहे. मगाशी प्रश्न विचारायचा होता म्हणून मी सुरू केला होता, पण मी शेवटी विचारेन म्हणून मी बंद केला परत. ओके, कोणाचा तरी माईक चालू, आवाज येतोय ना कोणाचा तरी मध्ये? हो हो, बहुतेक काकूंसारखा वाटतं, मला माहिती नाही कोणाचं. कोणाला, मला ते हे केल्यामुळे दिसत नाहीये सगळेजण, तुम्हाला दिसत असेल तर सांगा बंद करायला. तर ह्याच्यामध्ये म्हणजे हे सगळं काय आहे, हे जग आहे इम्परफेक्ट आहेच हे, आणि त्याच्यामुळे आपल्यासारखे म्हणजे आपण जर एक्सपेक्ट केलं की हे परफेक्ट गोलोक सारखं असेल तर ते असणारच नाहीये. पण स्पिरिच्युअल वर्ल्ड तिथं अजून एक जग आहे, ते स्पिरिच्युअल वर्ल्ड, ते काय आहे, परफेक्ट आहे, आणि तिथं अशी कुठलाच इनकम्प्लीटनेस नाही. इथं ह्या जगात काय करायला लागतं, आपल्याला प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करावी लागते. की रेल्वेमध्ये जागा थोडस सरक बाबा, ऍडजस्ट करून घे, किंवा एकमेकाशी रिलेशन, सासू सुनाला एकमेकीला ऍडजस्ट करावं लागतं, किंवा म्हणजे सगळ्यांना, म्हणजे ह्या जगेतला काय म्हणतात, परवलीचा शब्द काय, ऍडजस्ट. तुम्ही काय करा, ऍडजस्ट करा, ऍडजस्ट करा, ऍडजस्ट करा, आणि जे काय आहे ठीक आहे, मला एवढा पगार आहे, नाही एवढ्या पगारात घर भागवा. म्हणजे ह्या जगात हे सगळं करावं लागतं, पण तिथं तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये गेलात तर हे सगळ्या गोष्टीची नाहीच आहे.
आणि मग स्पिरिच्युअल वर्ल्ड कसं आहे तर ते सांगतात की न तद भास येते सूर्यो न शशांको न पावक. स्पिरिच्युअल वर्ल्ड कसं आहे की तिथं ते जगाला इल्युमिनेट करण्यासाठी, त्याला प्रकाश देण्यासाठी सूर्य आणि चंद्राची गरज नाहीये. ते सूर्य आणि चंद्राची गरज कशाला आहे? ब्रह्मांडामध्ये, कारण ते ब्रह्मांडाला एवढे सारे कव्हरिंग आहेत की आत सगळा अंधार आहे. त्या भगवंतांच्या शरीराचा ब्रह्मज्योतीचा प्रकाश त्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचूच शकत नाही, म्हणून ते इल्युमिनेट करायला सूर्य आणि चंद्र भगवंतांनी आपल्याला दिलंय. पण स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये भगवंतांच्या धामात ते इल्युमिनेट करायला सूर्य आणि चंद्राची गरज नाहीये. ते आपल्याला प्रभुपादांचं हे पण सांगतात की इन द स्पिरिच्युअल स्काय देर इज नो नीड ऑफ सनशाईन, मूनशाईन, फायर और इलेक्ट्रिसिटी बिकॉज ऑल द प्लॅनेट्स आर सेल्फ इल्युमिनियस. वी हॅव ओनली वन प्लॅनेट इन दिस युनिवर्स, द सन, विच इज सेल्फ इल्युमिनियस. म्हणजे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी तिथं स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये खूप सारे ग्रह आहेत. त्याच्यामुळे असं वेगळं काही त्याला फक्त सूर्यानीच होईल असं नाही, किंवा सगळे स्वयंप्रकाशित आणि ते नसले तरी काही गरज, त्याची काही गरज पडत नाही. बट ऑल द प्लॅनेट्स इन द स्पिरिच्युअल स्काय आर ऑल सेल्फ इल्युमिनियस. द शायनिंग एफल्जन्स ऑफ ऑल these planets called Vaikuntha's constitutes the shining sky known as ब्रह्मज्योती. प्रभुपाद सांगतात ब्रह्मज्योती कशी तयार होते की हे सगळे स्टार्स आणि जे सगळे प्लॅनेट्स आहेत ते सेल्फ इल्युमिनियस आहेत, ते स्वयंप्रकाशित आहेत. आणि अशा सगळ्यांच्या तेजामुळे, म्हणजे भगवंतांच्या शरीराचं तेज आहेच आहे, आणि ह्या सगळ्या यांचं तेज पण त्याच्यात ऍड होतं आणि ती ब्रह्मज्योती तयार होते. ऍक्च्युअली द एफल्जन्स इज एमिनेटिंग फ्रॉम द प्लॅनेट ऑफ कृष्णा. आणि म्हणजे कृष्णाचा जो लोक आहे गोलोक, तिथनं हा एफल्जन्स बाहेर पडतो. गोलोक वृंदावन. पार्ट ऑफ दॅट शायनिंग एफल्जन्स इज कव्हर्ड बाय द महत्त्व, द मटेरियल वर्ल्ड. अदर देन दिस, द मेजर पोर्शन ऑफ दॅट शायनिंग स्काय इज फुल ऑफ स्पिरिच्युअल प्लॅनेट्स विच आर कॉल्ड वैकुंठास, चीफ ऑफ विच इज गोलोक वृंदावन. तर प्रभुपाद इथे सांगतात की तिथे सूर्य आणि चंद्राची, इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये, किंवा कुठलं हे शेकोटी पेटवायची गरज नाहीये उष्णतेसाठी आणि उजेडासाठी. तिथले सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते सेल्फ इल्युमिनियस आहे. आणि सांगतात तिथे गोलोक धामामध्ये चंद्र आणि सूर्य कशासाठी असतात की भगवंतांच्या लीला घडण्यासाठी. सूर्य आला नाही तर दिवस कसा सुरू होणार, मग भगवंत गाई चरायला कसे घेऊन जाणार, आणि मग संध्याकाळ झाली कसं करणार, मग ते परत कसे येणार, म्हणजे त्यांचा तो दिवस, त्यांच्या ज्या लीला मधला गोडवा वाढवण्यासाठी सूर्य आणि चंद्र आहेत. चंद्र असेल तर ते छान पौर्णिमेच्या रात्री ते हे करतात, रासलीला करतात, तर तो प्रकाश त्यांना हवा आहे म्हणून चंद्र आहे तिथे. म्हणजे ह्या सगळ्या त्यांच्या पास्ट टाइम्सला भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्याला मदत करण्यासाठी हे चंद्र सूर्य आहेत तिथे. आणि असं सांगितलं जातं की त्या ह्याच्यामध्ये खूप धाम कसं आहे, ते गोलोक धाम आहे चिंतामणींचं. चिंतामणी प्रकटसु कल्पवृक्ष, म्हणजे चिंतामणी धाम म्हणतात. आणि तिथले जे आपण सनातन गोस्वामींची एक स्टोरी ऐकली होती की त्यांच्याकडे काय होता, तो पारसमणी होता, आणि तो टच स्टोन, तो कशालाही त्यांनी कशाला टच केलं तर ते काय होतं, सोनं होऊन जायचं. पण हे म्हणतात की हा जो पारसमणी आहे किंवा चिंतामणी दगड आहे, हा त्या गोलोक मधल्या ह्याच्या पुढे काहीच नाही. कारण तो काय करतो, इथला फक्त सोनं बनवतो, तिथला तर तुम्हाला काय हवं ते देतो, तुम्ही फक्त इच्छा करा ते लगेच देतो. कल्पवृक्ष, तुम्ही त्या कल्पवृक्षाखाली थांबा, तुम्हाला आंबा हवाय आंबा देतो, चिक्कू हवाय चिक्कू देतो. म्हणजे सगळी झाडं तिथली कल्पवृक्ष आहेत, आणि सगळं जमीन काय आहे, चिंतामणी यांनी स्टोन्सनी बनलेलं आहे. आणि जी तुम्हाला जी इच्छा आहे तुमची, जी तुम्ही हे करता ते तुम्हाला मिळतं. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की हा म्हणजे हा चिंतामणी स्टोन आपल्या मटेरियल वर्ल्डच्या चिंतामणी स्टोन पेक्षा खूप पॉवरफुल आहे. आणि तो कुठे आहे, तर तो सगळ्या अशा रस्त्यावर पडलेला आहे, म्हणजे रस्तेच त्यांनी बनलेले चिंतामणी स्टोन्सनी. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे काय असतं, ते सांगतात की कुबेर असतो, त्या कुबेराकडे खूप 8 प्रकारचे ज्वेल असतात, आणि त्या ज्वेल्सला पण क्वालिटीज असतात. म्हणजे त्या प्रत्येक ज्वेलला त्या हातात धरून काही इच्छा केली तर ते मिळतं. आणि असे ते खूप असे काय म्हणतात, खूप भारी किंवा खूप ऑप्युलंट समजले जातात कुबेराचे ज्वेल्स. ते 8 प्रकारचे ज्वेल्स असतात. पण त्याच्यापेक्षा पण हा साधा काय म्हणतो आपण रस्त्यावर पडलेला दगड असतो ना,
तसाही दगड तिथे असे रस्त्यात पाथवे मध्ये पडलेले ते काय चिंतामणी स्टोन आहेत आणि ते तुमची कुठली पण इच्छा पूर्ण करू शकतात. म्हणजे असं त्या कुबेराच्या त्या म्हणजे अमूल्य ज्वेल्स पेक्षा पण ते खूप महागडं आणि खूप भारीचं आहे आणि खूप बेटर आहे असं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. आता हा जो श्लोक आहे ब्रह्मसंहितातला, गोलोक नामी निजधामी तलेच तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते प्रभाव निचया विहिताश्च येन गोविंद आदिपुरुषम तमहं भजामि. आपण म्हणू शकतो की हा वन श्लोक डिस्क्रिप्शन ऑफ स्पिरिच्युअल हेरार्की किंवा स्पिरिच्युअल स्काय मधलं म्हणजे या गोलोकचं हे कसं आहे, हेरार्की कशी आहे, कुठल्या धामानंतर काय आहे, कुठल्या स्टेशन नंतर कुठलं स्टेशन येतं, हे सगळं जे आपल्याला गोलोकपर्यंत जायचा रस्ता कसा आहे, गोलोकपर्यंत जायचा मॅप कसा आहे, किंवा काय काय आहे गोलोकच्या ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, तर तो गोलोक चार्ट जो आपण तयार केला त्याच्यामध्ये हा वन श्लोक डिस्क्रिप्शन ब्रह्मसंहितेतला आहे. आणि आपण बघतो की ही भौतिक जगत काय एक पाद विभूती आहे. याच्या स्पिरिच्युअल वर्ल्ड काय समजा एक फुल धरलं तर हे 1/4 आहे आणि 3/4 काय स्पिरिच्युअल वर्ल्ड, म्हणजे इतकं मोठं आहे स्पिरिच्युअल वर्ल्ड असं सांगितलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं देवी महेश हरिधाम आणि गोलोक. तर हे जे आहे ते राईट साइडला तुम्हाला जे दिसतंय ब्लॅक मध्ये, मी आता कर्सर फिरवते, दिसत असेल तुम्हाला, दिसतोय का तो राजगंधरी का दिसतोय ना? दिसतोय. तो हा जो हे जे आहे हे काय आहे, देवी धाम म्हणतात याला. एक मिनिट देवीची स्लाइड. हे जे आहे हे देवी धाम, देवी महेश हरिधाम असं आहे ना त्याच्यामध्ये. तर सगळ्यात खाली काय देवी धाम आहे हे, आणि त्याच्या वरच त्याच्या जस्ट वर महेश धाम आहे इकडे. तर आपण जो चार्ट परत आपण पार्ट बाय पार्ट एक्सप्लेन करू तेव्हा आपल्याला दिसेल देवी महेश आणि हे हरिधाम. हरिधाम म्हणजे वैकुंठ, वैकुंठ लोक. आणि त्याच्या पुढे काय, त्याच्या वरचं काय हे गोलोकधाम आहे. आपण मगाशी त्या गोलोक चार्ट मध्ये पण बघितलं, तर त्याच्यामध्ये पण हे म्हणजे हे सगळ्यात काय खाली आहे. गोलोक चार्ट दाखवू का तुम्हाला परत, एक मिनिट. हा जो चार्ट आहे ना याच्यामध्ये आता सांगते देवी धाम, नंतर ह्याच्या पुढे याच्या खाली इथं सदाशिव धाम आहे, सदाशिवचं म्हणजे धाम आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे हे जे दिसतं हे वैकुंठ आहे, वैकुंठ लोक. आणि हे काय आहे गोलोक वृंदावन. म्हणजे हा जो श्लोक आहे आपला ब्रह्मसंहितेतला जो श्लोक आहे, तर देवी महेश हरिधाम असे गोलोक नामनी निज धामनी तलेच तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु, हा जो श्लोक आहे तो म्हणजे वन श्लोक डिस्क्रिप्शन ह्या गोलोक चार्टचं. आणि मग खूप जण म्हणतात की ठीक आहे तुम्हाला फक्त हा श्लोक माहिती आणि ह्याच्यावरूनच कसं हे करायचं, तर मग अजून काही श्लोकाज आहेत तर ते आपण नुसतं बघूयात. आपण एक श्लोक आहे की ह्याच्यामधला आहे मोक्षधर्म आहे, स्कंद पुराणातला एक श्लोक आहे. O Arjuna, I appear in many different forms on the earth planet, in the spiritual world of Vaikuntha and in the eternal abode, Golok Vrindavan. म्हणजे मी सगळीकडे अपियर होतो असं सांगतात, म्हणजे तेवढी तेवढी धामं आहेत. ते पद्मपुराणातला श्लोक आहे. किंवा हा जो आहे ऋग्वेदामधला श्लोक आहे. हा जो श्लोक आहे ऋग्वेदामधला आहे. वी डिझायर टू अटेंड द ट्रान्ससेंडेंटल अबाउट ऑफ श्री राधा अँड कृष्णा विच इज फुल ऑफ स्प्लेंडेड स्पिरिच्युअल काउज. द स्मृती ऑल्सो एक्सप्लेन्स अनलिमिटेड वैकुंठ प्लॅनेट्स आर द अबोड ऑफ लॉर्ड कृष्णा who is glorified by the liberated souls and who fulfills all the desires of the devotees. मग ते सांगतात की वैकुंठ पण आहे आणि गोलोक पण आहे. वैकुंठ वेगळं आणि गोलोक वेगळं हे सांगितलं जाईल ऋग्वेदामध्ये. आणि हे नारद पंचरात्रामध्ये सांगितलंय. The predominator of the gopis, Govinda,
the principal deity of the Gokul, always enjoy himself in the place called Golok, in the topmost part of the spiritual sky. म्हणजे स्पिरिच्युअल स्कायच्या टॉपमोस्ट भागामध्ये हे गोलोक वृंदावन आहे, म्हणजे त्याचा खालचा भाग पण आहे आणि त्या खालच्या भागामध्ये वेगवेगळे हे पण आहेत असं सांगितलं जातं त्याच्यामध्ये. माताजी, नारद पंचरात्रिकेमध्ये काय सांगितले? एकच मिनिट मागची स्लाइड काढते थांब. हो. नारद पंचरात्रिकामध्ये सांगितलंय की गोविंद हा प्रिन्सिपल डिटी ऑफ गोकुळचा हा प्रिन्सिपल डिटी काय आहे गोकुळ धामामध्ये गोविंद आहे आणि ही ऑलवेज एन्जॉयज हिमसेल्फ इन द प्लेस कॉल्ड गोलोक. आणि याचं हे गोविंदाचं धाम कुठलं आहे? गोलोक धाम आहे, इन द टॉप मोस्ट पार्ट ऑफ द स्पिरिच्युअल स्काय. म्हणजे या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअल वर्ल्डच्या टॉप मोस्ट पार्ट मध्ये हे गोलोक धाम आहे, म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे आणि त्याचे बाकीचे पार्ट पण आहेत, याचा अर्थ असा होतो. आतापर्यंत कोणाला काही शंका आहे का? विचारू शकता, मग आपण थोडस मग पुढे जाऊया. हरिबोल. हा आनंद. हा माताजी, तुम्ही म्हटले ना की म्हणजे भक्तांच्या इच्छेप्रमाणे भगवंत फॉर्म घेतात, तर मला असं विचार होतं की प्रल्हाद महाराज हे नारायण नारायण म्हणायचे आणि जो नरसिंह भगवंतांचा फॉर्म हा ऍक्च्युली हिरण्यकशिपूचं जे वरदान होतं त्याच्या अगेन्स्ट तो फॉर्म होता ना, ते कसं समजायचं? हरिबोल, आवाज तुझा खूप हरिबोल. हा म्हटलं हिरण्यकशिपू मारण्यासाठीचा जो फॉर्म होता तो नरसिंह भगवंतांचा फॉर्म होता ना, तर मग ते कसं समजायचं? कारण प्रल्हाद महाराज मी मागे एकदा कृष्ण प्रभूंना विचारलं होतं, तर ते म्हणाले हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी आला नरसिंह भगवंत असं नाहीये, तो नरसिंह ऑलवेज आहेतच. हा, तर त्या म्हणजे ब्रह्माजी म्हणजे हिरण्यकश्यपूला तसं हे केलं गेलं, तशी काय म्हणतात, कारण परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयात भगवंत आहेतच आणि त्याला ती इच्छा होती की मला मरण आलं नाही पाहिजे आणि मग त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी सगळं हे केलं, पण तो फॉर्म एक्झिस्ट होताच. आणि तो पण माताजी प्रल्हाद महाराजांचं असं होत ना की ते नारायण नारायण म्हणायचे, म्हणजे ते जे काही जप करायचे तो, तर मग तो फॉर्म म्हणजे ते करायचे ते नारायण. काय हे विष्णूचे सगळे एक्सपान्शन म्हणजे नारायण, म्हणजे हे विष्णू एक्सपान्शन म्हणजे नारायण एक्सपान्शनच आहेत ना. हा नाही ते बरोबर आहे, पण म्हणजे त्यांचं स्मरण मध्ये 4 म्हणजे विष्णू रूप असणार ना त्यावेळेस नारायण म्हणजे, असं हो, मला असू शकतं विष्णू रूप असू शकतं, पण हे नरसिंह पण एक प्रकार एक नारायणच आहेत ना. म्हणजे तुला म्हणायचंय की प्रल्हादासाठी त्यांनी नारायणचं रूप का नाही दाखवलं असं? नाही नाही तसं नाही मला म्हणायचं, म्हणजे हे कसं थोडस दोघांमध्ये फरक वाटतो ना. तसं तुम्ही म्हटलं की म्हणजे भक्तांच्या इच्छेप्रमाणे येतात, हे पण बरोबर आहे, कारण खूप ठिकाणी असंही झालंय. पण इथं मला ते थोडस तुम्ही म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही सांगताना की हे कसं समजायचं की प्रल्हाद महाराजांच्या स्मरण करताना ते नारायण म्हणायचे, म्हणजे त्यांच्या स्मरणामध्ये नारायण मूर्ती असणार, परंतु नरसिंह भगवंत हे आला त्यांचा जो फॉर्म आहे तो फॉर्म पूर्णपणे असं दिसतंय की हिरण्यकशिपूचं जे वरदान होतं त्याच्या अगेन्स्ट होता, म्हणजे कारण प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी त्यांना तो फॉर्म घेणं, नारायणला तो फॉर्म घेणं कंपल्सरी होतं, म्हणजे ते गरजेचं होतं. त्याच्याशिवाय याचं हिरण्यकश्यपूचं हे झालं नसतं, कारण मग तसं केलं नसतं त्यांनी, ते ऍक्च्युली नारायण रूपात येऊन पण हिरण्यकश्यपूचा वध करू शकले असते, पण मग ब्रह्माजींनी त्यांना जे वरदान दिलेलं होतं तर ते खोटं ठरलं असतं. म्हणजे त्यांना ब्रह्माजींचं वरदान पण राखायचं होतं आणि प्रल्हादनी ओळखलं ना लगेच की हेच माझे विष्णू आहेत म्हणून ना. लगेच नरसिंहाचा अवतार झाला, त्यांनी लगेच ओळखलं की हेच माझे विष्णू आहेत म्हणून. म्हणजे प्रल्हादासाठी ते कोण होते? नारायणच होते आणि हिरण्यकश्यपू साठी ते नरसिंह होते. बरोबर. ओके ओके, थँक्यू. आणि असं सांग, मागे ना कृष्णांबरोबर आम्ही नरसिंह क्षेत्राच्या यात्रेला गेलो होतो, तर त्याच्यात खूप वेगवेगळ्या त्या मंगलगरीचा नरसिंह, तो पानाकली, तो नमुची राक्षसाची गोष्ट सांगितली. म्हणलं हे नरसिंह कधी आले? हो, आणि त्यांनी निताई सेविनी माताजींच्या याच्यात ते बिडाल नरसिंहाची ही वाचली होती स्टोरी, ऐकली होती ऍक्च्युली.
तर खूप अशा ज्या गोष्टी आहेत ना नरसिंहाच्या, म्हणजे असं नाहीये की ती इंद्र आणि ह्याचं नमुची राक्षसाचं हे होतं, मग त्यांचा नरसिंह त्या इंद्राला त्या ह्याचं पेनचं म्हणजे फेसाचं अस्त्र बहाल करतात. कारण नमुची राक्षस त्यांनी वरदान दिलेलं असतं की मी खूप कोरड्या अस्त्रांनी मरणार नाही आणि ओल्या अस्त्रांनी मरणार नाही. तर ते फेसाचं जे अस्त्र असतं ना, तर ते ओलं पण नसतं आणि कोरडं पण नसतं. हो तर हो ते अस्त्र इंद्राला देतात ते नरसिंह भगवंत, आणि त्यांनी तो वध करतो इंद्र त्याचा. तर मग ते म्हणलं हे नरसिंहाचं आता माताजी, काय ही story कुठल्या झाली? नरसिंहांची स्टोरी आहे? काय ही कुठल्या नरसिंहांची स्टोरी आहे? तो मला वाटतं ते पानाकल नरसिंह का मंगळगिरीचा सिंहाचलमची कुठली तरी आहे, मी ती विसरले. मला वाटतं सिंहाचलमची का काय. आणि काय म्हणजे ते त्यांना असं म्हणजे कोरड्या शस्त्राने आणि ओल्या शस्त्राने मरणार नाही तर मग तो मला पुढचं ते नमुची नावाचा एक राक्षस असतो आणि तो सगळ्या देवी देवतांना खूप त्रास देत असतो. आणि त्यांनी तपश्चर्या करून वरदान घेतलेलं असतं, मला वाटतं ब्रह्माजीकडनं का शिवजींकडनं, की मी हे करणार म्हणजे माझा वध कुठल्याही ओल्या किंवा कोरड्या शस्त्रांनी होणार नाही. असा त्यांनी, मग त्याला वाटतं की सगळी शस्त्र अस्त्र आहेत ही सगळी एक तर कोरडी असतात किंवा वरुण अस्त्र वगैरे हे ओली असतात. तर त्याच्यामुळे म्हणजे माझा कुठल्याच याने वध होणार नाही असं त्याला वाटतं. मग नरसिंह भगवंत येतात आणि नरसिंह भगवंत त्यांना यांनी त्या जो हे असतात ना इंद्र असतात ना, इंद्राला फेसाचा अस्त्र तयार करून देतात. आपला जो फेस असतो, साबण आपण टाकला की फेस होतो ना वर, तर त्याचं अस्त्र तयार करून देतात. ते ओलं पण नसतं आणि कोरडं पण नसतं. फेस हा, तर त्या फेसच्या अस्त्राने मग तो जो असतो इंद्र असतो तो त्या नमुची राक्षसाचा वध करतो. तर ह्या प्रत्येक नरसिंहाच्या स्टोरीज वेगवेगळ्या आहेत तिथे. मी त्यांना तेच विचारलं होतं की मग आपल्याला तर एकच नरसिंह माहिती आहेत ना, प्रल्हादासाठी जे अवतीर्ण झाले खांबातनं, म्हणजे आपण नरसिंह म्हणलं की ते खांबातनं खांब फोडून बाहेर आले तेच माहिती असतं आपल्याला. पण हे इतके सारे नरसिंह आहेत का, तर ते म्हणाले हे प्रत्येक कल्पात प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे नरसिंह होऊन गेलेत. आणि नरसिंह काही ते प्रल्हादासाठी आले म्हणजे तो त्यांचा फर्स्ट टाइम त्यांनी नरसिंहाचा फॉर्म दाखवला असं नाहीये. नरसिंह लोक आहेच आहे आणि तिथे नरसिंह राहतात. आणि तो म्हणजे ते सांगितलं होतं की ते प्रल्हादासाठीच ते नरसिंहाचं, म्हणजे प्रल्हादाचे पण स्टोरीज आहेत ना, त्यांनी मागच्या जन्मी कोण होता, मग ते काय होतं, त्याच्या पण स्टोरीज आहेत. तर हा प्रल्हाद हा नरसिंहाचा निस्सिम भक्त समजला जातो. आणि प्रल्हाद कुठे वास करतो, तो नरसिंहाच्या लोकांमध्ये राहतात. प्रल्हाद महाराज. कारण मग ते आपल्याला आपल्यापैकी पण सगळ्यांना आता वेगवेगळ्या रूपाची अट्रॅक्शन असतात ना. कृष्ण आपल्याला कोणाला जगन्नाथच्या रूपात आवडतो, कोणाला कृष्णाच्या रूपात आवडतो, कोणाला गौरांगाच्या रूपात आवडतो. म्हणजे तोच कृष्ण वेगवेगळ्या ह्याच्यात, कोणाला लड्डू गोपालच्या ह्याच्यात आवडतो, कोणाला विठ्ठलाच्या रूपात आवडतो. तर म्हणजे आपण जर कधी काळी परिपूर्णता ह्या जीवनाची प्राप्त केली तर आपण कुठे जाणार, ते पण कृष्ण लोकच आहेत, पण ते काय वेगवेगळ्या एक्सपान्शनची ती वेगवेगळी लोक आहेत. ते कृष्णाचे अबोध आहे असं सांगितलं जातं. अजून कोणाला काही विचारायचंय? अनुप्रेमिका, तुला थोडस तरी उत्तर मिळालं? हो हो माताजी, व्यवस्थित मिळालं. ओके, थँक्यू माताजी. आणि बोल, अजून कोणाला काही विचारायचंय? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर हे जे आहे ना, तो आपण बघितलं की ब्रह्माचं रिअलायझेशन जे काही आहे, आपल्याला हे सगळं कोणी सांगितलं की हे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक नंतर गोष्ट येते, ती पण मी तुम्हाला सांगते. ते ब्रह्माचं रिअलायझेशन काय, तो काय करतो, ब्रह्माजी तिथे कृष्णावर मेडिटेट करतात ब्रह्माजी. आणि ती आम्ही ज्यांची ब्राह्मण दीक्षा झाली त्यांना माहिती, काम गायत्री आणि गोपाल गायत्री असे 2 मंत्र आहेत. तर ते मंत्र ब्रह्माजींनी म्हणलेले आहेत. आणि ते गायत्री मंत्रांचा उच्चार करून आणि ते गायत्री मंत्र उच्चार करून करून ते परफेक्शननी त्यांना काय ते स्पिरिच्युअल वर्ल्ड म्हणजे भगवंतांचं धाम दिसलं त्यांना ऍक्च्युली. आणि ते त्यांनी काय केलं, त्याचं वर्णन केलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये. त्या वर्णना म्हणजे असं भगवंतांचं ग्लोरिफिकेशन, भगवंतांच्या धामाचं ग्लोरिफिकेशन ते ब्रह्माजींनी केलेलं आहे. आणि आपल्याला म्हणजे असं माहितीये की असा एक व्यक्ती आहे आपल्याकडे, आपल्या ज्या शास्त्रातनं समजतं की ज्यांनी हे भगवंतांचं धाम स्वतः फेस टू फेस बघितलेलं आहे. आपण म्हणतो ना इंदोर आहे ना, इंदोरला ती ह्याची चाट खूप छान मिळतं.
तर आपल्याला कधी विश्वास बसतो की आपली एखादी मैत्रीण जाऊन आली तिथे आणि तिने ते चाट खाल्लेलं आहे आणि ती सांगते हो खरंच खूप सुंदर चाट होतं, मग आपला विश्वास बसतो. तसं ब्रह्मसंहितेत ब्रह्माजींनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते मेडिटेशन मध्ये त्यांनी कृष्णाचं धाम बघितलंय सगळं, आणि त्या मेडिटेशन मध्ये कृष्णाचं धाम बघून ते काय करतात, त्याचं प्रेयर्स लिहितात कृष्णाचे. म्हणजे आपल्याकडे एक असा व्यक्ती आहे की ज्याने कृष्णाचं धाम प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि तो आपल्या या भौतिक जगातला टॉपमोस्ट व्यक्ती आहे ब्रह्माजी, आणि त्याच्याकडनं म्हणून आपल्याला काय त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. मग तो विश्वास आहे आपल्याला. तर आपण हे बघत होतो ब्रह्मवैवर्त पुराण जे आहे ह्याच्याबद्दल सांगते तुम्हाला मी. तर हे एकदा ना डेमिगॉड सगळेजण ब्रह्माजींकडे, म्हणजे हे सगळे देवी देवता, शिवजी, अजून गणपती आणि बाकी सगळे जे देवी देवता आहेत, आपल्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत, तर ते सगळे देवी देवता ब्रह्माजींकडे येतात एकदा. आणि ब्रह्माजींकडे आल्यानंतर ब्रह्माजींचा जो ब्रह्मलोक आहे, तर त्या ब्रह्मलोकाचं ते ब्रह्माजीच्या घरी येतात आणि बघतात की ब्रह्मलोक इतका सुंदर आहे. ब्रह्मलोक असं कोणाच्या पण घरी गेलं की आपल्याला वाटतं ना, अरे वा किती सुंदर झाड आहे, हे किती छान पडदा लावलाय, आणि हे फ्रेम किती छान आहे, हे पेंटिंग किती छान आहे, म्हणजे हे घर किती सुंदर आहे, असं आपल्याला होतं कोणाकोणाच्या घरी गेल्यानंतर. तसंच हे सगळे देवी देवता ब्रह्माजीच्या घरी जातात आणि ते ब्रह्माजींच्या घराची खूप तारीफ करतात की किती सुंदर घर आहे, किती सुंदर घर आहे ब्रह्माजी तुमचं. तर ब्रह्माजी म्हणतात की हे सुंदर आहे, पण या भौतिक जगातलं सगळ्यात सुंदर घर आहे हे, पण ह्याच्यापेक्षा पण सुंदर सुंदर घरं आहेत. ते म्हणतात कोणाचं आहे मग. तर ते म्हणतात की एकदा ना ह्याचं सांगितलं जातं, एक अशी गोष्ट सांगितली जाते ब्रह्माजींच्या ह्याच्याबद्दल. एकदा युधिष्ठिर महाराज नारद मुनींना विचारतात की तू वेगवेगळी असेंब्ली हाऊस आहेत, म्हणजे वेगवेगळी जी सभा आहेत, तर त्यांचं तू वर्णन कर. कारण त्यांना हे करायचं असतं, त्यांना इंद्रप्रस्थमध्ये ती सभा हे करायची असते, इंद्रप्रस्थाची जी सभा आहे त्यांची ती तयार करायची असते. तर नारद मुनींना बोलवतात आणि तू सांग वेगवेगळे असेंब्ली हाऊस कसे आहेत, की राज्यसभा कशा असतात त्या ह्या असं, किंवा त्यांची घरं कशी असतात ह्याचं वर्णन कर. तर हे सांगतात की नारद मुनी यमराजांचं, इंद्राचं, सगळ्यांचं डिस्क्राईब करतात, पण ते सांगतात की ब्रह्माजींची जे घर आहे ते इतकं अमेझिंग आहे, मी ते डिस्क्राईब करू शकत नाही. ते म्हणतात का नाही करू शकत, कारण ते एव्हरीडे रोज ते वेगळं असतं, त्याचा रंग वेगळा येतो, त्याचा शेप वेगळा असतो, आणि म्हणजे ऑलमोस्ट अलाइव्ह येते की प्रत्येक दिवशी त्याचं हे काय होतं, प्रत्येक दिवशी त्याचं चेंज होतं, सगळं चेंज होतं. असं इतकं सुंदर ते घर आहे ब्रह्माजींचं असं सांगतात. आणि असे ब्रह्माजी, म्हणजे इतकं सुंदर घर आहे ब्रह्माजींचं, ते सांगतात की माझं घर इतकं छान नाहीये, काय करायचं, ह्याच्यापेक्षा सुंदर सुंदर घर आहेत. मग ब्रह्माजी काय करतात, सगळ्या डेमिगॉड्सला सगळ्यांना घेऊन, हा याच्यात शिवजी नसतात, मटेरियल वर्ल्ड मधले सगळे, म्हणजे या भौतिक जगातले सगळे देवी देवता जातात. मग ते ब्रह्माजी सगळ्या देवी देवतांना घेऊन कैलासावर जातात, शिवजींचं जे घर आहे अबोर्ड तिथे जातात, शिवजींच्या लोकांमध्ये जातात, आणि सगळे डेमिगॉड्स म्हणजे सगळे देवी देवता आणि सगळे शिवजींचं घर खूप अप्रिशिएट करतात. अरे वा, हे तर खूप सुंदर आहे, हे खूप सुंदर आहे. आणि मग शिवजी म्हणतात हे पण खूप छान नाहीये माझं, ह्याच्यापेक्षा खूप सुंदर घर आहे. मग ते शिवजी, ब्रह्माजी आणि सगळे देवी देवता क्षीरोदक्षाई विष्णूच्या तिथे जातात, आणि तिथे गेल्यानंतर ते क्षीरोदक्षाई जो विष्णू असतो, कारण आपल्याला माहितीये आपल्या ह्याचा मटेरियल वर्ल्डचा हे काय क्षीरोदक्षाई विष्णू, म्हणजे ते क्षीरोदक्षाई विष्णू पर्यंत पोहोचू शकतात ब्रह्माची. मग ते क्षीरोदक्षाई विष्णू पर्यंत जातात आणि क्षीरोदक्षाई विष्णूचं ते बघतात घर की वा अमेझिंग, किती सुंदर घर आहे, ते त्याचं हे करतात. आणि जो हे आहे ना, म्हणजे क्षीरोदक्षाई जो विष्णू आहे ना, तो ब्रह्माजींशी आणि डेमिगॉडशी बोलतात, आणि हा जो श्लोक आहे तो श्लोक आहे की ब्रह्मवैवर्त पुराणामधला. ते काय सांगतात, इन गोलोका आय रिसाइड हॅव्हिंग 2 आर्म फॉर्म ॲज कृष्णा अलॉंग विथ राधा अँड अदर गोपीज. हिअर इन वैकुंठा आय रिसाइड विथ कमला अँड अदर अटेंडंट्स. तर ते सांगतात की मी इथं काय करतो, म्हणजे गोलोकमध्ये मी माझा 2 हाताचा माझं द्विभुज रूप आहे, आणि मी राधाराणी बरोबर तिथे राहतो,
आणि इथे म्हणजे ह्या क्षीरोदक्ष विष्णूच्या फॉर्म मध्ये मी काय करतो, इथं म्हणजे हे वैकुंठ विष्णूचा फॉर्म कुठे राहतो, वैकुंठात राहतो. आणि तिथे कमला आणि अदर अटेंडन्स, कमला म्हणजे लक्ष्मी आणि अजून माझे जे अटेंडन्स आहेत त्यांच्या बरोबर इथे राहतो. हे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये हे सांगतात. म्हणजे यावेळेस ते विष्णू ह्या सगळ्या डेमिगॉडशी आणि ब्रह्माजींशी शिवजींशी बोलतात. आणि मग हे जे आहेत महाविष्णू क्षीरोदक्ष विष्णू, ते असं करत करत ते महाविष्णू पर्यंत जातात. आणि मग महाविष्णू ते सगळ्यांना, सगळ्या डेमिगॉड्सला आणि सगळ्यांना स्पिरिच्युअल वर्ल्ड म्हणजे गोलोकमध्ये घेऊन जातात. आता बघतात गोलोकमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना ना ते द्वारपाल अडवतात. तर गोलोकचे द्वारपाल कोण आहेत माहितीये कोणाला? जय विजय ना माताजी? कोण? जय विजय. जय विजय ना? नाही, जय विजय कुठले आहेत? वैकुंठाचे द्वारपाल. नंद ललिता सुनंद विशाखा. नं- ललिता विशाखा. नाही नंद सुनंद माताजी? नाही नाही. नाही. मी सांगू का म्हणताय? कशाला सांगताय? बोलते द्वारपाल कोण येते सांगू? प्रभूजी सांगतायत. मला कालच तुला सांगितलं. गोलोकचे द्वारपाल आहे ते कृष्णाचे सखा आहेत. कोण कोणी मी ऑप्शन देऊ का? कोण? ऑप्शन देऊ? नाही, सांगितलं ना मी कृष्णाचे सखा. गोपी नाही का? नाही. गोप, कृष्णाचे सखा जे गोप आहेत ते गोलोकचे द्वारपाल आहेत. आणि ते असे छान साधं आपल्या म्हणजे ह्याच्यावर असतात. आणि त्यांच्या हातात जय विजयच्या हातात कसे ते शस्त्र असतात ना, तशी नसतात. यांच्या हातात काय असतात, जे गाईला हे करण्यासाठी, गाई चरण्यासाठी देण्याची ती काठी असते ना, ती काठी असते. ती काठी घेऊन 2 द्वारपाल गोलोकवर अडवतात. ह्या सगळ्या 33 कोटी डेमिगॉड्स आणि विष्णू महाविष्णू सगळे जण आलेले असतात, त्यांना अडवतात तिथे. आणि ते सांगतात की, आणि हे सगळे डेमिगॉड्स आणि हे सगळे ऐकतात त्यांचं, म्हणजे ते पुढे जात नाहीत त्या, कारण त्यांना कृष्णाचे जे सखा असतात त्यांच्याबद्दल किंवा कृष्णाचे जे भक्त असतात त्यांच्याबद्दल एक अनुभव आलेला असतो. त्याच्यामुळे ते म्हणतात नको नको रे बाबा, यांच्या वाटेला जायला नको, म्हणून ते थांबतात सगळेजण. तर त्यांना काय आवडलं, काय हे आलेलं असतं, त्याची एक खूप छान स्टोरी आहे. हे आपण बघितलं की युधिष्ठिर महाराज नारद मुनींना विचारतात की सगळ्या असेंब्ली तुम्ही हे करा आणि मला सांगा कुठली कुठली आहे. आणि शेवटी इंद्रप्रस्थात तो मय दानव त्यांची असेंब्ली तयार करून देतो. आणि ते झाल्यानंतर मग जेव्हा त्यांचा म्हणजे हसीना हे करतात यज्ञ, म्हणजे त्या हे दाखवण्यासाठी बोलवतात सगळ्यांना, तेव्हा यादव, कृष्ण, बलराम आणि सगळे यादव पण येतात तिथे. आणि बघतात की अरे बापरे, युधिष्ठिरची असेंब्ली तर इतकी छान आहे, म्हणजे त्यांचं घर इतकं सुंदर आहे, ते मैदानाने तयार केलेलं असतं. ती गोष्ट आहे आपल्याला, तो दुर्योधन पडतो जिथं पाणी आहे म्हणून, जमीन आहे म्हणून त्याला वाटतं आणि तिथं पाय ठेवायला जातो आणि पाणी असतं आणि तो पडतो पाण्यात, मग द्रौपदी हसते. तो मोठा महाभारत हे आहे. तर ती असेंब्ली ती बघून यादवांना वाटतं की कृष्णासाठी पण खूप छान असेंब्ली पाहिजे, आपल्याकडे नाहीये ही. आपण ही द्वारकेला आपण कृष्णासाठी पण अशी, म्हणजे कृष्ण आणि बलराम ह्याच्यापेक्षा खूप छान असेंब्ली डिझर्व करतात आणि आपण आणूयात ती असेंब्ली, आपण तयार करूयात, असं करतात सगळे यादव. आणि मग ते म्हणतात कोणाची बरं, कोणासारखी करायची किंवा कोणाची करायची. मग ते विचार करतात की इंद्राची असेंब्ली खूप छान आहे, म्हणून ते सगळेजण काय करतात, स्वर्गात जातात आणि चक्क इंद्राच्या असेंब्लीचं डुप्लिकेट करत नाही, तर इंद्राची असेंब्ली उचलून आणतात सगळे यादव. आणि त्यांना हे 33 कोटी डेमिगॉड्स जे सगळे इंद्राबरोबर असतात, इंद्राचं सैन्य असतं, ते सगळे मिळून त्यांना सर्व शक्तीनिशी अडवायचा प्रयत्न करतात. पण हे सगळे देवी देवता त्या यादवांच्या समोर हरतात. कारण ते यादव कोणाची सेवा करायला गेलेले असतात, कृष्णासाठी हवं असतं ना त्यांना ती असेंब्ली. त्यामुळे भगवंतांचे जे भक्त आहेत, त्या भगवंतांचे भक्त जे काही कृष्णासाठी जे करतात, तर त्यांना कोणीच हरवू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या डेमिगॉड्सला तो एक्सपिरियन्स असतो की मागे आपण कृष्णाच्या भक्ताला अडवायचा प्रयत्न केला होता, पण काय झालं आपलं, आणि त्याच्यामुळे नको रे बाबा यांच्या वाटे जायला, म्हणून ते काय करतात, ते थांबतात तिथे. आणि हे गोप आणि ते 2 गोप असे आपले गाई चरण्याच्या काठी अशा लावून त्या गोलोकच्या बाहेर द्वारपाल म्हणून थांबलेले असतात आणि सांगतात थांबा म्हणून. आणि मग म्हणतात विचारून येतो. मग ते जाऊन कृष्णाला कोणीतरी पळत पळत जाऊन विचारून येतात की हे बोलवतायत तुम्हाला म्हणून, म्हणजे ह्यांना परवानगी पाहिजे आणि ह्यांना तुमचं हे गोलोक बघायचंय म्हणून. मग ते काय करतात, तर हे कृष्ण म्हणतो ठीक आहे येऊ दे त्यांना. आणि मग सगळे डेमिगॉड, सगळे देवी देवता
याच्यामध्ये गोलोक हे करायला. मग ते गोलोक बघायला जातात आणि त्याच्यानंतर कृष्ण बोलवतो. मग ते काय बघतात की जे चिंतामणी स्टोन जे आहेत, जे इतके प्रेशियस आहेत आणि जे ह्याच्यामध्ये म्हणजे वैकुंठामध्ये किंवा म्हणजे सगळीकडे असं खूप असे प्रेशियस ज्वेल्स असे वैकुंठामध्ये सगळे राजवाड्याला किंवा असे शिखरावर आपण म्हणतो ना, राजवाड्याच्या शिखरावर असं खूप मौल्यवान हिरा असेल तर तो असा वर ठेवतो आपण, असा खाली पायाखाली नाही टाकत. पण इथं बघतात तर गोलोकमध्ये असे मौल्यवान जे हिरे आहेत ते जे कल्पनाही करू शकत नाही की इतके किमती आणि इतके महत्वाचे, इतके व्हॅल्युएबल आणि इतके हे हिरे आहेत ते गोपींच्या असं गोपींनी पायात घातलेत. ते आपण बघतो आपलं सोनं असं तर कुठे घालतो आपण, गळ्यात घालतो. आणि सोन्याचं पैंजण खूप कमी करतात, पण काय चांदी पैंजण म्हणजे पायात घालायचा अलंकार चांदीचा करतात, म्हणजे सोन्याच्या पेक्षा थोडा कमी महत्वाचा. पण या गोपींनी टॉपमोस्ट ज्वेल्स आहेत ते काय घातलेत, पायात घातलेले आहेत त्यांनी. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ह्या ज्वेल्सची काहीच किंमत नाहीये त्या गोपी आणि गोपांच्या दृष्टीने. आणि सगळे असे रस्त्यावर कुठे पण पडलेत आणि सगळं असं हे सगळं दिसतं त्यांना. मग ते असे खूप आश्चर्यचकित होतात. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याचं हे करतात की गोलोकचे धाम आहे त्याची जी जमीन आहे ती काही ठिकाणी वैदुर्य मण्यांपासून बनलेली आहे, काही ठिकाणी चंदनापासून बनलेली आहे, काही ठिकाणी कापूरचा छान सुगंध येतोय. म्हणजे डिफरंट फ्लोअर्स आहेत, असे वेगवेगळे पार्ट आहेत त्याचे, वेगवेगळ्या प्रकारचे जमीन आहे त्याच्या. नंतर कल्पवृक्ष आहेत तिथे, आणि कल्पवृक्षाचा एक जरी पान पडलं त्या पानाला जरी आपण इच्छा केली तर ते पान आपल्याला सगळं काही देतं. पण हे सगळं असून सुद्धा या कोणालाच त्या ऑपोलन्स त्याचे जे ऐश्वर आहे त्याची किंमत हेच नाहीये. ते म्हणतात हे काही त्यांना काही त्याची गिनतीच नाहीये, की असं आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे खूप महत्वाचा ज्वेल आहे तर आपण तसा जपून ठेवतो. त्यांना काही नाही, हे रस्त्यावर पडलेले असतात, म्हणजे त्यांना त्याची काही किंमत नाहीये, कारण त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा महत्वाची काहीतरी गोष्ट आहे. आणि मग कृष्णाला पण आता तिथं आपण ते जातात, कृष्णाला भेटायला जातात, तर कृष्णाच्या गळ्यात बघितलं आपण की अशा रत्नजडी चिडे वगैरे नाही त्यांच्या गळ्यात. ते काय घालतात, वनमाळा घालतात. म्हणजे कानात काय असतं त्यांच्या, फुलं असतात. तर ते म्हणजे गोलोकमध्ये कृष्णाला ह्या सगळ्या ऐश्वर्यांची काहीच गरज नाहीये. ते काय करतात, ते एकदम छान ते म्हणजे त्या ज्वेल्स पेक्षा ते काय करतात, प्रिफर करतात मला फुलांचा हार द्या, मला वनमाळा. म्हणजे यशोदा आणि रोहिणी त्यांना कसं सजवतात, कृष्ण बलरामला फुलांच्या ऑर्नामेंट्सने सजवतात आणि त्यांना ते जास्त आवडतं. आणि हे डेमिगॉड्स हे सगळं बघतात की त्यांना खूप असं अमेझिंग वाटतं, अरे वा किती खूप सुंदर आहे भगवंतांचं धाम. आणि मग हे बघून इंद्राच्या कमेंट म्हणजे प्रत्येक जण कमेंट करतात. तर इंद्र काय कमेंट करतात की हे जस विरजा नदीच्या इकडचं जे आहे अलीकडचा जो भाग आहे, म्हणजे हे सगळं मटेरियल वर्ल्ड चालू होतं ते सगळं काय डेझर्ट आहे. म्हणजे कृष्णाच्या धामापुढे हे सगळं काय आहे, कृष्णाचं धाम आहे. त्या कृष्णाच्या धामापुढे हे सगळे वर्ड्स म्हणजे वाळवंटासारखे अरण्य, तिथं काहीच नाहीये. म्हणजे एक खूप सुंदर वन आहे आणि वाळवंट, याची तुलना असे कृष्ण करतात की हे खूप सुंदर वन म्हणजे कृष्णाचा लोक आहे आणि हे सगळं काय वाळवंट आहे, जिथं पाणी नाहीये, जिथं तप्त गरम गरम वाळू आहे, हे असं डेझर्ट काय आहे, हे सगळे मटेरियल वर्ल्ड आहे. आणि हे असं हे गोलोक आहे. आणि मग ते सांगितलं की जे तिथल्या हे कशा आहेत, काऊस कशा आहेत, गायी कशा आहेत, की हॅपी सेजेस म्हणजे खूप आनंदी ऋषींनी कसे छानपैकी त्यांचं मेडिटेशन करतात, तशाच त्या काऊ म्हणजे त्या ज्या गायी आहेत त्यांची वासरं आहेत ते सगळ्या वृंदावनातल्या वनामध्ये विचरण करत असतात. खूप हॅपी असतात, खूप आनंदी असतात, मध्येच हसतात, म्हणजे मध्येच हे करतात, मध्येच हंबरतात, मध्येच शेपटीवर करून नाचतात. हे सगळं हे सांगतात. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांची तुलना अशा हॅपी सेजेसची करतात. तिथं मध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अजून पण सांगतात की ह्या ज्या वृंदावनातल्या गायी आहेत तर त्याचे 4 बेसिक डिव्हिजन्स आहेत. म्हणजे त्याच्या रंगावरनं व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू या 4 रंगाच्या गायी आहेत तिथे. आणि अजून एक डिव्हिजन आहे, त्या म्हणजे 5वी डिव्हिजन आहे की ज्यांचे डोके मृदंगासारखं आहे. आणि ह्या
म्हणजे ह्या मृदंगासारख्या जे आहेत तर त्या 8 आहेत आणि ह्या ज्या व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू आहेत तर त्याचे प्रत्येकाचे 25 प्रकार आहेत. म्हणजे हे 25 चोक 100 आणि हे मृदंगासारखेचे 8 असे 108 प्रकारच्या गायी आहेत गोलोकमध्ये. आणि नंद महाराजांकडे 9 लाख गायी होत्या तर त्या 9 लाख गायी या 108 प्रकारच्या गायींमध्ये हे झालेलं. म्हणजे नंद बाबांकडे ज्या गायी होत्या त्या गायीचे प्रकार किती होते? 108 प्रकारचे हे होते. माताजी परत एकदा सांगा. हा, परत एकदा नंबर्स सांगते. म्हणजे ह्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ह्या ज्या कृष्णाच्या म्हणजे गोलोक मधल्या ज्या गायी आहेत तर त्याचे 4 बेसिक प्रकार आहेत रंगांवरनं. व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू. आणि ह्या 4 प्रकारच्या मध्ये अजून प्रत्येक प्रकारचे म्हणजे व्हाईट ज्या काऊज आहेत त्याचे पण सब टाइप्स 25 आहेत. म्हणजे व्हाईट काऊज मधले 25 प्रकार आहेत, ब्लॅक काऊज मधले 25 प्रकार आहेत, रेड काऊज मधले 25 आहेत आणि ब्ल्यू काऊज मधले 25 आहेत. म्हणजे टोटल किती झाले? 100 झाले. बरोबर. आणि ज्या मृदंगाच्या शेपचे ज्यांची डोकी आहेत, काही काही गायीची डोकं मृदंगाच्या शेपची असतात तर त्या मृदंगाच्या म्हणजे शेपची डोकी असलेल्या गायींचे 8 प्रकार आहेत. असे 108 प्रकार आहेत. आणि नंदमावांकडे ज्या 9 लाख गायी होत्या त्या 9 लाख गायी या 108 प्रकारच्या होत्या. आणि कृष्णाकडे पण जपमाळा आहे म्हणतात आणि त्या जपमाळेला पण 108 बीड्स आहेत. आणि त्या 108 बीड्स वर काय आहेत? या गायींची हे आहेत, या गायींचे टाइप्स आहेत 108 प्रकारच्या. इतकं सुंदर, मला ते खूप आवडलं. आणि तो काय म्हणजे आता समजा व्हाईट ह्याचा त्यांनी ती जपमाळ घेतली, व्हाईट मधला तो व्हाईट काऊस मधला समजा कुठली ती हरिणी ती नाव घेतली, त्याचं हे केलं, जप केला की त्या हरिणी टाईपच्या सगळ्या गायी त्याच्या बाजूला जमा होतात. म्हणजे कृष्ण पण जप करतो जपमाळेवर आणि त्याच्या जपमाळेवर काय आहेत? 108 प्रकारच्या गायींची हे आहे. आणि प्रभुपाद सांगतात की ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं गायीची वर्णन माळवर काय माताची? गायीची काय? गायींचे टाइप्स आहेत. हा, टाइप्स. हा, 108 प्रकारच्या गायी आहेत ना, एक एक म्हणजे एक एक प्रकारची वर्गवारी आहे आणि ती 108 मण्यांची माळ कृष्णाच्या हातात असते. हो, चालेल. माताजी पण ते जप कुठला करतात? काय? जप कुठला करतात कृष्ण? गायींच्या नावाचा जप करतात. अच्छा, ओके. मी जे सांगितलं होतं ना, आपल्यालाही सांगितलं की कृष्ण बासरी वाजवतात तर त्या बासरीनी काहीतरी हे ते वाजवतात की त्या पर्टिक्युलर गायीला आवाज येतो की कृष्ण मला बोलवतोय आणि मग ती गाय त्यांच्याकडे पळत येते. तसंच त्या 108 मण्यांची जी हे आहे तर एक प्रकारच्या त्या समजा एका व्हाईट मधली ती हरिणी नावाची गायींचा प्रकार आहे. तर त्या हरिणी म्हणले की त्या म्हणजे कसं करत असतील आपण इमॅजिन नाही करू शकत, पण हरिणी म्हणली की त्या सगळ्या हरिणी टाईपच्या गायी त्या कृष्णाच्या भोवती जमा होतात. तर आपण हे सांगितलं जात हे म्हणजे हे सगळं गोलोकधामाचं वर्णन आपण का ऐकायचं की आपल्याला इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे की आपल्याला तिथे जायचंय, तिथं काय काय करायचं, आपण काय करू शकतो, तिथलं हे एक वातावरण कसं आहे. म्हणजे ह्या सगळ्या कृष्णाचे अबोर्ड्स आहेत, कृष्णाची धामं आहेत, की कशासाठी आपण त्याचं हे ऐकायचं की आपल्याला इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे, आपल्याला तिथे जायचंय परत. तर त्याच्यानंतर आहे की ब्रह्मसंहिता मधला एक श्लोक आहे, दुसरा श्लोक आहे ब्रह्मसंहिता मधला. तर तो हा जो श्लोक आहे तो हा श्लोक म्हणजे आपण नेहमी म्हणत नाही हा श्लोक. तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, द स्पिरिच्युअल प्लेस ऑफ ट्रान्सेंडेंटल पास्टाइम्स ऑफ कृष्णा इज पोर्ट्रेड इन द सेकंड वर्स. म्हणजे कशात घेतलं हे गोलोक कसं आहे ते. The super excellent station of Krishna, which is known as Gokula, has thousands of petals and a controller like that of a lotus sprouted from a part of his infinitary aspect, the whirl of the leaves being the actual abode of Krishna. म्हणजे हे सांगतात की हे सहस्त्रपत्र कमलम गोकुलम महत्पदम, म्हणजे मोठं कमळ आहे हे महत्पद्म. तर हे खूप मोठं कमळ आहे आणि सहस्त्रपत्र कमलम म्हणजे त्याला पाकळ्या किती आहेत? हजारो पाकळ्या आहेत. आणि ह्या तत्कर्णिकाम म्हणजे त्याचं जे मधलं जो भाग आहे तत्कर्णिकाम तत् धाम तत् अनंतस्म संभवम. तो जो आहे
हा, आणि हे पण सांगितलंय की तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन मध्ये वाचाल तर हिज इन्फिनेटरी ऍस्पेक्ट बलराम अंश फ्रॉम ए पार्ट संभवम, हे कोणी तयार केलंय, गोलोकधाम कोणी तयार केलंय, तो पण ह्या श्लोकामध्ये उल्लेख येतो की गोलोकधाम संभव कशामुळे झालंय किंवा ह्याचा क्रिएटर कोण आहे, कोण यांनी कोणी तयार केलंय, हे बलरामजींनी तयार केलेलं आहे. कारण आपण बघतो बलरामजी म्हणजे भगवंतांचं पहिलं एक्सपान्शन आहे, सर्व्हिटर गॉड म्हणतात बलरामजींना. म्हणजे बलराम इज नॉट डिफरंट दॅन कृष्णा, फक्त कशात डिफरन्स आहे, रंगामध्ये डिफरन्स आहे, कृष्णच आहेत ते. पण बलरामजींचा कॉन्शियसनेस काय, हा बोल. हा, अच्छा, जे गोलोक आणि गोकुळ एकच म्हटलेलं आहे का? एकच आहे गोलोक अच्छा. आणि गोकुळ एकच आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे हे गोलोकधाम किंवा गोकुळधाम जे आहे तर ते संभव कशामुळे झाले, कोणी तयार केलंय, ते अनंतशेषनी म्हणजे बलरामजींनी तयार केले. अनंतशेष पण बलरामजींचं अजून एक एक्सपान्शन आहे. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आपण असं जनरल मध्ये शब्द वापरतो ना, तर ते वेगवेगळे आहेत. अनंतशेष इज डिफरंट, बलरामजी इज डिफरंट. बलरामजींचं एक्सपान्शन आहे अनंतशेष. म्हणजे अनंतशेष म्हणलं की बलरामजींना आपण हे नाही करत आहोत, बलरामजी वेगळेच आहेत. तर कृष्णाचा सगळ्यात पहिला एक्सपान्शन ते कुठलं आहे, बलरामजी आहे. आणि हे बलरामजींचा मूड काय असतो की भगवंतांची सेवा करण्याचा मूड असतो. म्हणजे ते भगवंतांची शय्या होतात, मृदंग हे बलरामजींचं एक्सपान्शन आहे, करताल बलरामजींचं एक्सपान्शन आहे, किंवा भगवंतांच्या गळ्यातले जे हार आहेत ते कोणाचं, बलरामजींचं एक्सपान्शन आहे. म्हणजे हे सगळं बलरामजी स्वतःला त्या फॉर्म मध्ये एक्सपांड करतात, कशासाठी की कृष्णाला आनंद देण्यासाठी. म्हणजे बलरामजींचा कॉन्शियसनेस काय आहे की कृष्णाला मी कृष्णाची कशी सेवा करू, कृष्णाला कसा आनंद देऊ. म्हणून हे जे भगवंतांचं जे धाम आहे ते पण कोणी तयार केलेलं आहे, बलरामजींनी तयार केलेलं आहे. आणि हे सांगतात की आपण बघितलं ह्या श्लोकामध्ये हजारो त्याला हे आहेत, पेटल्स आहेत, असं महापद्म आहे, ते महत्पद्म म्हणतात की मोठं लोटेस आहे. आणि ते स्पिरिच्युअल अबाउट आहे भगवंतांचं, ते कॉन्शियस आहे. म्हणजे आपण बघितलं की गोलोकधामामध्ये आपण खूप याच्यामध्ये ऐकलं पण, तिथला दगड आहे तो पण कॉन्शियस आहे. म्हणजे कुठली पण गोष्ट आहे ती चेतन आहे. तिला असं कळतं की कृष्ण येत आहेत आणि मग आपण आपल्याला त्याची कशी सेवा केली पाहिजे हे सगळं कळतं. म्हणजे दगडाला पण कळतं की आलं की तो काय करतो, स्वतःला असा खाली हे करून घेतो. म्हणजे तो दगड कृष्णाला लागू नये, की माझा असा टोकदार पार्ट आहे तो कृष्णाला लागू नये, किंवा स्वतःला असा मातीमध्ये बुडवून घेतो. तर त्याच्यामुळे एकच मिनिट, माझी ना बॅटरी लो होतीये, एकच मिनिट. सॉरी, विषय पण खूप अवघड आहे आणि माझ्यामुळे डिस्टर्बन्स पण खूप येत आहेत, सॉरी. माताजी, इन्फिनिटरी ऍस्पेक्ट म्हणजे काय म्हटलंय? अनंत म्हणजे द इन्फिनिटरी ऍस्पेक्ट असं हा, म्हटलंय. इन्फिनिटरी म्हणजे अनंत आहे. त्याचे जे पेटल्स आहे हजारो म्हणलं ना आपण, हजारो म्हणजे ती न मोजता येण्यासारखे इन्फायनाइट आहेत. ते किती आहेत पाकळ्या माहिती नाही, पण फक्त आपल्याला समजण्यासाठी ते हजारो असं म्हणलंय. असं आपण म्हणतो ना हजारो, लाखो लोक आहेत. लाखो लोक म्हणजे काय, लाखोंच्या इन्फिनिटरी ऍस्पेक्ट बलराम असं जे म्हटलेलं आहे ना. हा, नाही, इन्फिनिटरी ऍस्पेक्ट त्यात गोकुल. हा, अनंत म्हणजे अनंताचा अर्थ एक हे पण आहे ना, इन्फिनिटरी ऍस्पेक्ट पण आहे आणि बलरामजी पण आहे. म्हणजे अनंताचे दोन अर्थ आहेत असं सांगितलंय त्यांनी. माताजी, आणि सॉरी, पर्पट मध्ये पहिलाच शब्द आला म्हणून ते लक्षात येते की गोकुल
लाईक गोलोक इज नॉट अ क्रिएटेड मंडेन प्लेन. म्हणजे गोकुळ आणि गोलोक दोन वेगळं म्हटलंय का याच्यामध्ये? नाही कुठे नाही ना? त्याच्यामध्ये पर्पोर्ट मध्ये द स्पिरिच्युअल त्याच्यात. प्लेस इन ट्रान्सेंडंटल पास्टाइम्स ऑफ कृष्णा इज पोर्ट्रेड इन द सेकंड वर्स. द सुपर एक्सलेंट स्टेशन ऑफ कृष्णा विच इज नोन एज गोकुल. पर्पट मध्ये कशामध्ये? त्याच्या पर्पटच्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे उघडं आहे का ते? नाही का? नाही. अच्छा अच्छा. नाही ते जे पर्पट आहे ना, मी जस्ट उघडलं आता ते, तर त्यात पहिल्याच लाईन मध्ये असं दिलंय गोकुळ लाईक गोलोक हा, इज ते नॉट अ क्रिएटेड त्यांनी मंडेन प्लेन. सांगितलंय गोकुल आणि गोलोक काय आहे. गोकुल म्हणजे काय? गोकुल आणि गोलोक एकच आहे. गोकुळ म्हणजे त्या मटेरियल वर्ल्ड मध्ये त्याला गोकुळ म्हणतात आणि तिकडे म्हणजे तेच धाम जेव्हा मटेरियल वर्ल्ड मध्ये येतं भगवंतांचं धाम, तर त्याला गोकुळ म्हणतात. गोकुळ वृंदावन म्हणतो ना आपण. आणि तिकडे काय ते ओरिजिनली गोलोक, ते म्हणजे तेच इथे येतं कृष्णाबरोबर, पण इकडे आल्यानंतर त्याला गोकुळ म्हणतात. पण त्या दोन्हीचं हे काय आहे, दोन्ही सेमच आहेत. म्हणजे दोन्हीमध्ये काहीच फरक नाहीये असं सांगितलं गेलंय त्याच्यामध्ये. म्हणजे गोलोक आपल्या दृष्टीने गोकुळ आणि गोलोक नॉन डिफरंट आहे, एकच आहे. असं सांगत होतो की हे गोलोक धाम आहे किंवा गोकुळ धाम आहे, हे कसं आहे कॉन्शियस आहे आणि ते भगवंताला जिथं पाहिजे, जिथं गरज आहे तिथं एक्सपांड पण होतं आणि तिथं थांबतं पण. म्हणजे आता भगवंताला इकडं या म्हणजे समजा एका ठिकाणी जाऊन लीला करायच्यात आणि तिथं आपलं कसं असतं की संपलं, पुण्याची बाउंड्री संपली की दुसरं हे लगेच की महानगरपालिकेची हद्द समाप्त आणि नगरची सुरू होते किंवा असं होतं ना. तसं होत नाही. तिथं गेलं की ते काय कृष्ण जिथं जाईल तेवढं ते एक्सपांड होत राहतं. म्हणजे कृष्णाला जिथं जायचंय तिथं त्याचं धाम येतं, असा त्याचा अर्थ आहे. की म्हणजे ते कॉन्शियस आहे, त्यांना माहिती की इथं कृष्णाला चालायचंय ना, मग हे एक्सपांड होत राहतं असं. आणि असं खूप छान हे आहे की आपण बघतो की कृष्ण राहतात कुठे, नंदगावमध्ये. मग नंदगावमध्ये राहतात. नंद आणि यशोदा त्यांना छान सकाळी उठतात, तयार करून देतात आणि त्यांना गाई घेऊन कुठे जायचं असं, गोवर्धनला. बरोबर. आता आपण बघितलं तर नंदगाव आणि गोवर्धन जवळपास 21-22 किलोमीटर लांब आहे. हा, तर आणि ते काय करतात, गाई घेऊन तिकडे जातात. आणि कृष्ण किती असतात, छोटे असतात, 5 वर्षाचे किंवा अजून छोटेसे असतात आणि त्यांना गाईंना घेऊन तिकडे जायचं असतं. तर कसं होणार, कसं करणार? मग ते काय असतात, ते पेटल्स असतात, त्या जवळ येतात. मग कृष्ण फक्त एक पाय टाकतो की तो गोवर्धनला जातो सगळ्या गाईंना घेऊन. मग गोवर्धन मध्ये जातो, गोवर्धन मध्ये सगळ्या लीला करतात त्या. आणि ज्या गाईंना जेव्हा तहान लागते, तहान लागल्यानंतर त्या कुठं पाणी प्यायला येतात, यमुनेला येतात. मग परत काय होतं, ते लोटस परत असं जवळ येतं, सगळ्या गाई एक उडी मारतात आणि जातात यमुनेत पाणी पितात. तिथं मग डब्बा वगैरे खातात सगळा. आणि परत हे झाल्यानंतर परत गोवर्धनला जातात, कारण अजून चरायचं असतं त्यांना. ते झाल्यानंतर संध्याकाळी परत त्यांना नंदगावला परत यायचं असतं. परत ते कमळ हे होतं आणि त्या एक हे केलं, उडी मारली की ते दुसऱ्या पातळीवर जाऊन ते नंदगावला परत येतात. म्हणजे हे म्हणून ह्याला लोटसचं हे दिलंय की लोटस क्लोज अँड ओपन्स. कृष्णाला जसं हवंय, जिथं जायचंय तिथं काय करतात ते, किंवा त्या राधाराणी बरोबर कुठली लीला करायची आहे, त्यांना बरसाण्याला जायचंय, तर ते लोटस काय होतं, क्लोज होतं आणि भगवंत लगेच तिथे जाऊ शकतात. नाही तर आता बघितलं नंदगाव बरसाना बरेच लांब आहे, किंवा आपण आता जर ऍक्च्युअली जर बघितलं तर. आणि हे म्हणजे तेव्हाच्या जर कृष्ण आले तर तेव्हा तर ते अजून मोठं पण असेल ना, एक्सपांड पण होत असेल, ते माहिती नाही किती मोठं होतं. म्हणजे हे काय, हे भगवंतांचं धाम जे लोटस आहे, तर ते लोटसची उपमा का दिली आहे त्यांना, कारण ते लोटस बंद होतं, उघडतं आणि त्या पेटल्सवर त्याची सगळी हे आहेत आणि त्याच्या सगळ्या लीलास्थळी आहेत त्यामुळे तो सहज कुठे पण पटकन जाऊ शकतो. आणि ते कॉन्शियस आहे, म्हणजे त्यांना भगवंताच्या कृष्णाच्या मनातली इच्छा समजते की आता गाई घेऊन निघाला म्हणजे याला गोवर्धनला जायचंय, मग लगेच ते गोवर्धनची पेटल त्याच्या जवळ येते, मग लगेच ते गोवर्धनला जातात. म्हणजे असं इतकं सुंदर तिथलं सगळं चालतं. आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे. म्हणजे जी काही गोष्ट आहे ती भगवंतांना आनंद देण्यासाठी आहे. म्हणजे आता कृष्णाला वाटलं आता काय खायचं, आपल्याला आंबा खायचा. आता बघ, आता आपल्याकडे हापूस आंबा आज एकादशीला आपल्याला कधी मिळतो का? आषाढी एकादशीला हापूस आंबा नाही मिळत आपल्याला. मग आपण दशेरी घे किंवा तोतापुरी घे, याच्यावर त्याची हापूस आंब्याची तहान भागवतो. पण तसं तिथे होत नाही. कृष्णाला जर आंबा खायचा आहे
तर कुठलं पण झाड आंब्याचं फळ आंबा देतं आणि कृष्ण आंबा खातो. आणि म्हणजे हवी तेवढी फळं आणि हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये, आणि एक पण फळ असं आंबट किंवा असं किडलेलं असं नसतं. सगळी फळं काय असतात, फ्रेश आणि रसाळ असतात. आणि म्हणजे आता जर कृष्णाला आता चालायचंय तर जमिनीतनं असं छान फ्रेश गवत असं बाहेर येतं, म्हणजे अगदी सॉफ्ट गवत बाहेर येतं आणि मग कृष्ण त्याच्यावर पाय घेऊन जातो पुढे. म्हणजे त्या गवताला पण काय माहितीये, गवत पण कॉन्शियस आहे की कृष्ण येतोय आणि कृष्णाच्या पायाला हे माती किंवा दगड लागले नाही पाहिजे, तर मग पटकन ते गवत वर येतं आणि कृष्ण त्याच्यावर पाय ठेवून पुढे जातो. म्हणजे कृष्ण आणि त्याचे मित्र सगळे हे करतात. आणि जेव्हा कृष्ण आणि त्याचे मित्र आपण पकडापकडी किंवा लपाछपी असा गेम खेळतात, तेव्हा कृष्णाला पकडणं किंवा कृष्ण कुठे लपला हे बघणं सगळ्या गोपांना खूप सोपं जातं. गोपांना का, तर कृष्ण जिथं जातील ना तिथली फुलं उमलतात, त्या झाडाला फळं येतात आणि मग सावली येते आणि असे सगळेजण म्हणतात हा कृष्ण तिथे लपला, कृष्ण तिथे लपला. म्हणजे कृष्णाला लपून राहणं शक्य होत नाही, कारण सगळे जे आजूबाजूचे सगळे जे आहेत ते काय करतात, किंवा हरणं त्याच्या जवळ येतात, सगळे पक्षी जवळ येतात, मोर जवळ येतात, मोर डान्स करून दाखवतात. म्हणजे प्रत्येक जण मी कृष्णाला कसा आनंद देईल हेच बघतं. आणि त्यामुळे कृष्णाला म्हणजे हा लपाछपीचा खेळ खेळताच येत नाही, कारण तो लगेच पकडला जातो. आणि गोपाल चंपू मध्ये सांगितलंय की ही गोपाल चंपू मध्ये जीव गोस्वामींची कमेंट्री मध्ये ते सांगतात की ही फळं कशी असतात स्पिरिच्युअल वर्ल्ड मधली, त्यांना स्किन नसतं, वरचं साल नसतं, बी नसतं, खूप ज्युसी असतात आणि खूप फ्रेश असतात. आणि कुठलंच फळ असं किडलेलं किंवा ओव्हर राईप किंवा अंडर राईप नसतं, म्हणजे खूप पिकलंय किंवा आता पिकलंच नाही, कच्चं आहे असं नसतं. अशी काय म्हणतात, तयार फळं, अशी फ्रेश आणि ज्युसी तयार फळं म्हणजे घ्यायचं आणि खायचं. आता आपण चैतन्य चरितामृत मध्ये पण वाचतो की चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या सगळ्या भक्तांना आंबे खायची इच्छा झाली, तर त्यांनी आंब्याची बी खाली ठेवली फक्त आणि लगेच त्याचं झाड झालं. आणि त्या झाडाला जे आंबे आले तर त्याला स्किन नव्हती आणि गुठळी पण नव्हती, कोय पण नव्हती. म्हणजे त्यातली एक काय म्हणतात झलक चैतन्य महाप्रभूंनी इथे दाखवली की गोलोकधामामध्ये फळं कशी असतात. तर तिथलं वातावरण कसं असतं, एकदम सुटेबल की आता कसं खूप असं नाही होत तिथं की खूप गरम होतंय मला, असं नाही होत. एकदम छान मंद वारा वाहत असतो किंवा अशी खूप जास्त थंडी नसते किंवा खूप जास्त ऊन नसतं, एसीची गरज नसते, फॅनची गरज नसते. आणि हे जे वातावरण आहे, जी हवा आहे किंवा हे पण सगळं काय भगवंतांची सेवा करण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांची सेवा करत असतात. त्यामुळे ते आपण मागे बघितलं, आपण याच्या आधी डिस्कस केलं, हे काय आहे, हे परफेक्ट वर्ल्ड आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड हे परफेक्ट वर्ल्ड आहे. तिथं म्हणजे असं कुठलंच नाही, इनकम्प्लीटनेस कुठलाच नाहीये तिथे, हे सगळं परफेक्ट आहे तिथे. आणि आपण नंतर हे बघतो तिथल्या ज्या गायी आहेत, गोलोक मधल्या गायी, तर त्या एवढं दूध देतात. आपण 9 लाख प्रकारच्या नंदबाबांनी दान दिल्या होत्या गायी म्हणतात, आणि अजून कितीतरी गायी आहेत तिथे. तर ते एवढं दूध देतात. तर हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला, हे व्हाईट व्हाईट दिसतंय ना, म्हणजे ह्याचा ओरिजिनल रंग पिंक असतो, हा असा. पण गायींच्या दुधामुळे हे सगळं फ्लडेड होऊन जातं. म्हणजे इतकं दूध देतात की ह्याचा रंग पण असा व्हाईट मिल्क ओशन तयार होतो तिथे, श्वेतद्वीप तयार होतो तिथे. पण हा श्वेतद्वीप वेगळा आणि हा वेगळा. म्हणजे जे क्षीरोदक्षय विष्णू असतात तो श्वेतद्वीप वेगळा आणि हा वेगळा. आता गोलोक मध्ये हा श्वेतद्वीप कशामुळे तयार होतो, तर गायी फक्त खूप सारं दूध देतात आणि त्या दुधाने त्याचा फ्लड येतो आणि त्याच्यामुळे हा श्वेतद्वीप तयार होतो. म्हणजे क्षीरोदक्षय विष्णू राहतात तो श्वेतद्वीप वेगळा, आणि तो जो क्षीरोदक्षय विष्णू राहतात तो श्वेतद्वीप असतो, तर तो गायींच्या दुधापासून नाही तयार होतो, ते भगवंतांच्या शरीरातल्या ह्याच्यापासून तयार होतो. तो म्हणजे तो क्षीरोदक्षय विष्णूनीच तयार केलेला असतो तो द्वीप, श्वेतद्वीप, तो दुधाचा सागर. पण हा जो आहे, हा सुरभी, हरिणी, सगळ्या त्या ज्या गायी आहेत, तर त्या गायींच्या मुळे तयार झालेला असतो हा श्वेतद्वीप. आणि ह्या सुरभी ज्या गायी असतात, तर त्या पण
आपण बघतो की ह्याची परशुरामाची कथा आपण बघतो. तर परशुरामाच्या कथेमध्ये तर ती त्यांच्या त्या मला वाटतं त्या कुठले ऋषी ते त्यांच्याकडे ती गाय असते सुरभिकाऊ असते आणि ती कामधेनू असते माताजी. कामधेनू बरोबर. कामधेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी म्हणजे सुरभी गाय. तर ही सुरभी गाय असते. तर अशा हजारो गायी म्हणजे तिथल्या गोलोकमधल्या सगळ्या गायी अशाच आहेत, कामधेनूच आहेत, सुरभीच आहेत, की ज्या तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण करणाऱ्या गायी आहेत. आणि पण ह्या ज्या तिथं असं गोलोकमध्ये एक सांगितलं म्हणजे एक हे आहे की कोणी पण आपल्याला कुठली पण इच्छा पूर्ण करता येतात, म्हणून कुठली अशी इच्छा करत नाही की जी भगवंतांच्या सेवेच्या विरुद्ध आहे किंवा जी भगवंतांच्या सेवा हॅम्पर होईल अशी कुठलीच इच्छा करत नाही. म्हणजे त्या वशिष्ठ मुनी ना? हा वशिष्ठ मुनी ना? वसिष्ठ मुनींचा बरोबर त्यांच्याकडे असते कामधेनू. तर ते म्हणजे कुठली डिझायर अशी कुठली इच्छा करत नाही की जी भगवंतांच्या सेवेशी संलग्न नाहीये किंवा त्याचा मिसयूज करत नाही. ही फॅसिलिटी दिली आहे कुठल्याही कल्पवृक्षाला जाऊन काही मागा, कुठल्या सुरभीला जाऊन काही मागा मिळतंय, तर त्याचा काय म्हणतात त्याचा हे करत नाही, ते मिसयूज करत नाही किंवा स्वतःसाठी उपयोग करत नाही. ज्याचा उपयोग काय करतात ते भगवंतांसाठीच करतात किंवा भगवंतांच्या सेवेसाठीच केला जातो तिथे. आणि प्रत्येक जण कृष्णाला सर्व करतं. तर म्हणजे आता परफेक्शन प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये आलं परफेक्शन कसं आहे. इथं आपल्याकडे कसं सोनं असतं, तर सोनं नुसतं चमकतं आणि छान दिसतं म्हणून आपण गळ्यात घालतो, पण तिथे सोन्याला एक सुंदर सुवास पण असतो. म्हणजे सोन्याचं आभूषण घातलंय तर वेगळं परफ्यूम लावायची गरज नाही वेगळं, त्या सोन्याच्या आभूषणालाच इतका सुंदर परफ्यूम असतो. म्हणजे परफेक्ट आहे तिथलं. इथलं सगळं काय आहे इम्परफेक्ट आहे, इनकम्प्लीट आहे. इथं फक्त सोनं आहे चमकतंय, पण तिथल्या सोन्याला सुगंध पण असतो. आणि ह्याच्यामध्ये चैतन्य चरितामृत मध्ये पण दिलंय की वैकुंठ म्हणजे वैकुंठ हे भगवंतांच्या धामापैकी एक धाम आहे असं दिलेलं आहे चैतन्य चरितामृत मध्ये. आणि पद्मपुराण मध्ये पण लिहिलेलं आहे की एक जिथं लक्ष्मीनारायण सेंटर मध्ये आहेत ते त्या धामाला वैकुंठ धाम म्हणतात. म्हणजे राधाकृष्ण नाही, लक्ष्मीनारायण जिथं आहेत त्याला काय म्हणतात वैकुंठ म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये ब्रह्मसंहिताचा पण तो जो श्लोक आहे आपण बघितला, तो त्याच्यामध्ये पण बघितलं की हे अबोर्ड किंवा हे कोणी तयार केलंय, बलरामजींनी तयार केलेलं आहे. आणि हे बलरामजी म्हणजे कोण आहेत, कृष्णाचं एक्सपान्शन आहे, विष्णू तत्वच आहे, फक्त एक वेगळं इन्कार्नेशन आहे. आणि एकदा असं विचारलं गेलं की कृष्ण आणि बलराम मध्ये स्ट्रॉंग कोण आहे, प्रभुपादांनी विचारलं कृष्ण आणि बलराम मध्ये स्ट्रॉंग कोण आहे, तर मग सांगितलं त्यांच्या डिसायपलनी की कृष्ण स्ट्रॉंग आहे. तर म्हणे कसं काय कृष्ण स्ट्रॉंग, त्यांनी कारण बलरामजींमध्ये तर खूप शक्ती आहे ना, आपण म्हणतो बल आहे त्यांच्याकडे. त्यांनी ते हस्तिनापूरला फक्त नांगरांनी हे करून यमुनेला विभागलं होतं, हस्तिनापूर पूर्ण पाण्याने वेढलं गेलं होतं. म्हणजे इतकी शक्ती, बलरामजींनी एक बुक्का मारला तर तो राक्षस मेला, असे खूप आपण उदाहरणं ऐकतो. तर मग बलरामजी आणि बलरामजींचं नावातच बल आहे ना, म्हणजे खूप बल आहे. तर मग स्ट्रॉंग कोण आहे, कृष्ण का बलराम? तर मग एका त्यांच्या डिसायबलनी सांगितलं कृष्ण स्ट्रॉंगर आहे. तर म्हणे का कृष्ण स्ट्रॉंगर, कारण बलरामजींनी त्यांचा हात कृष्णाच्या ह्याच्यावर ठेवलाय, म्हणजे बलरामजी रेस्ट ऑन कृष्णा शोल्डर. म्हणजे बलरामजी पण कृष्णाच्या ह्याच्यावर रेस्ट होतात आणि कृष्ण त्यांचं वजन घेऊ शकतात. म्हणजे स्ट्रॉंग कोण आहे, कृष्ण आहे. म्हणजे आधाराची गरज कोण आहे, कृष्ण काय फ्लूट वाजवतात आणि बलरामजींनी त्यांचा हात कृष्णाच्या ह्याच्यावर ठेवला. आता श्यामसुंदर मंदिरात बघा ना म्हणे कृष्ण बलरामची पोझिशन कशी आहे, तर त्याच्यामुळे कोण स्ट्रॉंग आहे, कृष्ण स्ट्रॉंग. मग प्रभुपादांना खूप हसतात आणि व्हेरी गुड म्हणतात की त्यांना हे एक्सप्लेनेशन पण खूप आवडतं. आणि आपल्याला सांगितलं जातं की याच्यामध्ये म्हणजे कृष्ण आणि बलराम मध्ये दोघेही सेमच आहे, पण ते ब्रह्मसंहितेत एका श्लोकामध्ये सांगितलं दीपा चिरेव तो श्लोक आहे त्याच्यामध्ये की एका कॅन्डलनी तुम्ही सगळ्या कॅन्डल्स लावा तर सगळ्यांचा उजेड सेमच दिसेल, पण फर्स्ट कॅन्डल इज फर्स्ट कॅन्डल. ती फर्स्ट कॅन्डल कोण आहे, कृष्ण आहे. आणि त्या कृष्णाच्या बलरामजी मे बी सेकंड कॅन्डल, पण दॅट इज सेकंड कॅन्डल, फर्स्ट कॅन्डल इज कृष्णा. म्हणजे सुप्रीम कोण आहे, कृष्णा. फर्स्ट कॅन्डल कोण आहे, कृष्णा. आणि मग कृष्ण हे एक्सपांड स्वतःला का करतात बलरामजींच्या मध्ये किंवा अजून दुसऱ्या रूपांमध्ये, तर
त्यांना त्यांची कार्य करायची असतात आणि बाकीची कार्य करण्यासाठी ते काय करतात, सगळ्या एक्सपान्शन करतात. हे मटेरियल वर्ल्ड क्रिएट करायचंय, बाकी भगवंतांना स्वतःला आनंद द्यायचा तर ते स्वतःला एका रूपात एक्सपांड करून टाकतात आणि ते रूप त्यांना आनंद देत राहतं, म्हणजे आनंदासाठी. आणि बलरामजींचा हा कॉन्शियसनेस असतो की मी भगवंतांना कसं प्रसन्न करेल, म्हणजे सारखा त्यांचा कॉन्शियसनेस हाच असतो. आणि बलरामजी एक्सपांड टू सर्व, म्हणजे बलरामजींचं एक्सपान्शन कशासाठी आहे, ते कृष्णाची सेवा करण्यासाठी आहे. आणि ही काय संधिनी शक्ती आहे कृष्णाची. तर आपण जेव्हा बघतो ते पण त्यांनी सांगितलंय की TLC मध्ये पण दिलंय, सुप्रीम अवॉर्ड नोन ॲज गोलोक इज मॅनिफेस्टेड लाईक अ लोटस फ्लॉवर विथ हंड्रेड्स ऑफ पेटल्स, मागच्याच याचं आहे. आणि हे आहे की कृष्णाला काय करायचं असतं, म्हणजे हे एक्सपान्शन का होतात न तस्य एक मिनिट नतः समस्त अभिधाय दृष्टते परास्य शक्ती विविधाय श्रियते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. His potencies are multifarious and thus his deeds are automatically performed as a natural sequence. श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये सांगतात की he does not possess bodily form like that of an ordinary living entity. There is no difference between his body and his soul. He is absolute. All his senses are transcendental. Any one of his senses can perform the action of any other sense. Therefore, no one is greater than him or equal to him. ह्याच्यामध्ये श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये भगवंतांचं वर्णन असं केलेलं आहे. आणि त्यांच्या परास्य शक्ती विविधैव श्रूयते, म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांची कार्य त्यांच्या एनर्जीद्वारे ज्या शक्ती आहेत त्यांच्याद्वारे त्या ही परफॉर्म होतात. हे श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे एक्सपान्शन्स का होतात. आणि आता आपण सांगितलं हे की यातला फक्त जो पहिला पोर्शन आहे ना, हाच फक्त बघा तुम्ही, तुम्हाला दिसतंय ना चार्ट पूर्ण, हा दिसतो ना. ह्याच्यामध्ये भगवंतांच्या 3 शक्ती आहेत. तर ह्या 3 शक्ती मधल्या मला दिसत नाही हा. संधिनी, संवित आणि लादिनी ह्या भगवंतांच्या 3 शक्ती असतात, आपल्याला माहितीये. तर ह्या 3 शक्ती आता, आणि हे माहिती चित शक्ती, जीवशक्ती आणि मायाशक्ती. म्हणजे चित शक्ती म्हणजे स्पिरिच्युअल पोटेन्सी, जीवशक्ती म्हणजे मधली तटस्थ शक्ती, आणि ही मायाशक्ती अंतरंगा बहिरंगा तटस्थ आपण म्हणतो ह्या 3 शक्तींना. जेव्हा ही अंतरंगा शक्ती संधिनी शक्तीशी हे होते, कोऑपरेट करते, कोलॅबरेट करते, तेव्हा काय तयार होतं, भगवंतांचं धाम तयार होतं, भगवंतांचे फॉर्म्स तयार होतात, भगवंतांचं नावं वेगवेगळी, त्यांचे क्वालिटीज आणि पास्ट टेन्स हे तयार होतात. नंतर जेव्हा ही भगवंतांची जी शक्ती आहे संधिनी शक्ती, जेव्हा जीवशक्तीची तटस्थ शक्तीशी कंबाईन होते, त्याच्याशी हे होते, तेव्हा जीवाचा स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स, जीवाचं नाव म्हणजे आपलं जो जीवशक्ती असते, जो सोल असतो, त्याचं नाव आणि प्लेस, ती कुठं अपिअर होणार, हे थोडस हायफाय आहे पण तरी फक्त हे करून बघा. आणि जेव्हा संधिनी शक्ती मायाशक्तीशी तिचा संगमत होतो, तेव्हा हे भौतिक जगत तयार होतं, त्यांचे नावं तयार होतात, फॉर्म्स तयार होतात, क्वालिटीज आणि ऍक्शन्स काय क्रिया करतात ते तयार होतं. या बाकीचा जो चार्ट आहे तो फार काही बघायची गरज नाही आपल्याला, तो आपण नंतर कधीतरी बघू. ह्या सांगायचा उद्देश काय, ही जी संधिनी शक्ती आहे, ही संधिनी शक्ती स्पिरिच्युअल पोटेन्सी बरोबर हे करून मग स्पिरिच्युअल वर्ल्ड तयार होतो, भगवंतांचे फॉर्म्स तयार होतात. म्हणजे हे भगवंतांची जी वेगवेगळी रूपं आहेत ही कशामुळे तयार होतात, त्यांच्या संधिनी शक्तीमुळे तयार होतात. हे मला सांगायचं होतं ह्याच्यामधनं. आणि आपण बघतो की बलरामजी आहेत, तर बलरामजी काय करतात, ते वारुणी पितात किंवा ते पान खातात, तांबूल खातात, किंवा त्यांची वेगळ्या त्यांच्या गोपींचा एक सेट आहे त्यांच्याकडं, ते पण रासलीला करतात. हे कसं काय ना,
तर त्यांचा आपण नेहमीच हे बघायला पाहिजे की बलरामजींचा कॉन्शियसनेस काय असतो की भगवंतांची सेवा कशी करायची हाच असतो, आणि भगवंतांना प्रसन्न कसं करायचं, भगवंतांची सेवा कशी करायची हाच असतो. म्हणजे ते रासलीला जरी करत असतील तरी ती रासलीला करून ते करून सुद्धा ते भगवंतांना प्रसन्न करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरच आदिलीलेमध्ये सांगितलंय की हे जे आहे श्री गोकुला द हायेस्ट ऑफ ऑल इज ऑल्सो कॉल्ड ब्रज गोलोक. बघ इथे सीताराणी तुझ्या याचं उत्तर, गोलोक, श्वेतदीप आणि वृंदावन. तुझ्याचं उत्तर मिळालं का? बघ ह्याच्या श्लोकामध्ये आहे. म्हणजे आदिलीलेमध्येच हे सांगतात की हे गोलोक आणि गोकुल, म्हणजे हे गोलोक म्हणजे काय, स्पिरिच्युअल वर्ल्ड मधलं गोलोक, आणि गोकुळ म्हणजे हे भगवंतांचंच घर आहे. ते गोलोक तेच इथं भौतिक जगात जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात त्यांच्या बरोबर जे येतं तेव्हा इथं त्याला गोकुळ म्हणलं जातं. या दोन्ही याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये, वन अँड द सेम आहे. आणि जीव गोस्वामी सांगतात की हे जे श्वेतदीप सांगितलं जातं ते म्हणजे त्याला श्वेतदीप असंही म्हणतात. आपण बघितलं की जे गोलोक जे आहे ते म्हणजे गोलोकमध्ये खूप गायी आहेत आणि त्या गायींचा इतका त्या दुधाचा असा समुद्र तयार होतो आणि ते सगळं फ्लड होतं त्या ते कमळ ते लोटस आपण बघितलं, तर त्याच्यामुळे त्याला श्वेतदीप म्हणलं जातं. म्हणून इथं सांगितलं त्यांना काय काय म्हणलं जातं, ब्रज म्हणलं जातं, ब्रज म्हणजे वृंदावन म्हणलं जातं, गोलोक म्हणलं जातं, श्वेतदीप म्हणलं जातं. तर हे जे श्वेतदीप आहे म्हणजे श्वेतदीपचा अर्थ जीव गोस्वामी सांगतात की हा म्हणजे श्वेतदीप म्हणजे अशी जागा आहे की जिथं खूप रेअर, खूप असे अमूल्य जीवात्मे तिथं राहतात. मला ग्लास पाणी आणून देते? पूर्ण शुद्ध जे आत्मे असतात, जीवात्मे, ते तिथे राहतात आणि ते स्पॉटलेस आहे, म्हणजे त्याच्यावर एक पण स्पॉट नाहीये. कारण श्वेतदीप ना, श्वेत म्हणजे एकदम व्हाईट, त्याच्यामुळे स्पॉटलेस आहे आणि तो दुधानी काय झालेलं आहे, भरलेलं आहे, दुधाच्या औषधांनी भरलेलं आहे. तर आता परत अजून एक सांगितलं जातं की गोलोक आहे. गोलोक म्हणजे गोलोकचा अर्थ काय आहे की गोलोक म्हणजे लोका ऑफ काउज, म्हणजे गो लोक म्हणजे गायींचा लोक, लोका ऑफ काउज. तर तिथं कसं जायचं आपल्याला, गोलोकमध्ये कसं जायचं, कारण गोलोक नावच सांगते तुम्ही काय करा, गायीची वर्शिप करा. गायीची जर तुम्ही पूजा केली तर तुम्ही कुठे जाल, गोलोकमध्ये जाल. पण हे सांगतात की प्रभुपाद आपल्याला एका लेक्चरमध्ये सांगतात की तुम्ही गायींची जर पूजा केली तर हेवन मध्ये म्हणजे स्वर्गलोकात एक सुरभी गायींचा लोक आहे, तिथं जाल तुम्ही. तुम्हाला तिथे जायचं नाहीये. सुरभी गायींचा एक वेगळा लोक आहे आणि तिथल्या सुरभी गायी गोलोक मधल्या सुरभी गायी इतक्या पॉवरफुल पण नाहीये. तर गायींचा एक वेगळा लोक आहे स्वर्गलोकामध्ये. पण तुम्ही नुसत्या गायींची जर पूजा केली तर तुम्ही तिथे जाल, तुम्हाला तिथे जायचं नाहीये. त्यामुळे आपण काय करतो, वी वर्शिप कृष्णा विथ काऊ. आपण कोणाची पूजा करतो, कृष्णाची पूजा करतो, कृष्णाबरोबर गायीची पूजा करतो. म्हणजे नुसत्या गायीची पूजा नाही करायची आपल्याला, कृष्णाबरोबर गायीची पूजा करायची. आणि अजून एक भक्तिविनोद ठाकूर सांगतात नवदीपला पण श्वेतदीप म्हटलं जातं. नवदीप जे आहे मायापूर त्याला पण श्वेतदीप म्हटलं जातं. आणि प्रभुपाद हे सांगतात की याचा अर्थ सांगतात प्रभुपाद, गोलोकचा गोकुलचा अर्थ सांगतात प्रभुपाद. गोकुल means flocks of cows. Go mean cow and kula mean flocks. Braja is non different from Vrindavan. Braja means the pasturing grounds and the Vrindavan is the woods where there are many tulsi leaves. ते प्रभुपाद त्या लेक्चर मध्ये सांगतायत. हे म्हणजे गोलोकचा अर्थ सांगतायत की किंवा गोकुलचा अर्थ सांगतायत. ते गोकुल म्हणजे काय आहे, गोकुल म्हणजे जिथं खूप गायी असतात आणि ब्रज म्हणजे काय की जिथं गायींना चरण्यासाठी हे आहेत, हिरवी रानं आहेत. आणि वृंदावन म्हणजे काय, ते वृंदावन मध्ये खूप झाडं आहेत, म्हणजे ते सगळं एकच आहे. ते गोकुलमध्ये गोकुल, वृंदावन, ब्रज हे नॉन डिफरंट आहे. तर आता ह्याच्या पुढे ह्याचा जो आहे ब्रह्मसंहितेचा हा श्लोक आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे की
हे जे गोलोक आहे, गोलोक वृंदावन आहे, तर ते कसं आहे ते सांगितलंय. ब्रह्मसंहिता 5.3. आपण 5.1, 2 आणि 3 तिन्ही श्लोका बघितले. 5.2 पण बघितलं, आता 5.3 बघतोय. The world of that transcendental lotus is the realm of wherein dwells Krishna. ते सांगतात की त्या जे ट्रान्सडेंटल लोटस आहे, जे ह्याच्या आधीचं बघितलं की हजारो हे असलेलं पेटल्स असलेलं काय आहे ते कमळ आहे. गोलोक म्हणजे काय, हजारो पेटल्स असलेलं कमळ आहे. आणि त्याचा जो मध्यभाग आहे, द वर्ल्ड ऑफ दॅट ट्रान्सडेंटल लोटस इज द रेल्म ऑफ व्हेअरिन ड्वेल्स कृष्णा. ते कृष्णाचं खरं घर आहे. आणि त्याची ते कसं आहे, हेक्झॅगॉन आहे. मी तुम्हाला पुढचं दाखवते ते. तसं असं षटकोन आहे तो, म्हणजे ते वर्ल्ड आहे, ते मधलं आहे ते राऊंड नाहीये, त्याचा काय तो षटकोन आहे. आणि इन द अबोर्ड ऑफ द indwelling predominated and predominating aspect of absolute. म्हणजे किती मस्त ते शब्दांचे हे आहे. प्रीडॉमिनेटेड अँड प्रीडॉमिनेटिंग ऍस्पेक्ट ऑफ ऍब्सोल्यूट म्हणजे कोण, थोडक्यात कृष्ण. लाईक ए डायमंड द सेंट्रल सपोर्टिंग फिगर इज सेल्फ इल्युमिनस. म्हणजे ती मधली जे आहे वर्ल्ड आहे ते सेल्फ इल्युमिनस आहे, म्हणजे स्वयंप्रकाशित आहे. आणि कृष्ण तिथे उभा असतो. कृष्णा स्टँड्स एज द ट्रान्सेंडेंटल सोर्स ऑफ ऑल पोटेन्सीज. तिथं कृष्ण उभा आहे. The holy name consisting of 18 transcendental letters is manifested in the hexagonal figure with 6-fold divisions. तर 6 जे डिव्हिजन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचं कृष्णाचं त्या 6 जे हेक्सागॉन आहेत, मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे जे कमळ आहे, त्या कमळाचं आपण नंतर उद्या आपण अजून त्याचे हे करूया. तर हे जे कमळ आहे, तर हे मधला जो पोर्शन आहे वर्ल्ड, म्हणजे ते मधला जो पोर्शन आहे तर तो हेक्सागॉन आहे. हे आपण करतो, हे 3 स्टार असे उलटे सुलटे केले की हा हेक्सागॉन तयार होतो. तर हा जो पोर्शन आहे हा षटकोन आहे. आणि ह्या षटकोनामध्ये कृष्ण आहे. आणि या षटकोनाच्या एकेका याच्यावर गोपाल गायत्री मंत्र आहे. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. हे ह्या षटकोनाच्या प्रत्येक याच्यावर आहे. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा असा तो हे आहे. हा मंत्र म्हणजे कृष्णाचं नाव आहे. त्या षटकोन म्हणजे तो काय, ते कृष्णाचं नाव आहे. आणि तिथं कृष्ण उभे असतात. आणि हा जो म्हणजे हा षटकोन तर संबंध, अभिदय, प्रयोजन ह्याला पण हे करतात ऍक्च्युली. म्हणजे हा मंत्र राधाकृष्णाला रिप्रेझेंट करतो. माताजी काय, क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. पण याचा फार आपण डिटेलमध्ये जाणार नाही, कारण तो गायत्री मंत्र आपल्याला त्याचा फार अभ्यास करायचा नाहीये आपल्याला त्याचा. पण हा एवढं समजू शकता तुम्ही, हा संबंध, अभिदय, प्रयोजन रिप्रेझेंट करतो. आणि हा मंत्र कृष्णाला रिप्रेझेंट करतो. याला गोपाल गायत्री मंत्र म्हणतात. तर हा जो आहे, पण हा आपण बघतो की हा नुसता कृष्ण उभा आहे, तर नुसतं कृष्ण नाहीये तिथे. तिथे काय आहे, नंद म्हणजे पूर्ण गोलोक येते. कृष्ण, नंद यशोदाचं घर आहे तिथे, कृष्ण आहे, कृष्णाचे सखा आहेत, सगळे आहेत तिथे. आणि याच्यामध्ये हा गायत्री मंत्राचा अर्थ मध्य लीलेमध्ये सांगितला. दॅट विच डिलिव्हर्स वन फ्रॉम मटेरियल एंटँगलमेंट इज कॉल्ड गायत्री. गायत्रीचा अर्थ काय, की असा मंत्र की जो तुम्हाला भौतिक जगाच्या ह्याच्या पाशातनं मुक्त करेल, मुक्ती देणारा मंत्र. गायत्री मंत्राचा अर्थ सांगितला. आणि हा गोपाल गायत्री मंत्र तो आहे. आणि तो भगवंताला, कृष्णाला रिप्रेझेंट करतो. या म्हणजे ज्याचं जे कृष्णाचं जे धाम आहे, गोलोक धाम, 1000 पेटल्स कमळ आहे, त्याच्या मधला जो पोर्शन आहे, तर त्या पोर्शन मधला जो हेक्सागॉन आहे मधला, म्हणजे आत गेला तर जास्तीत जास्त ते महत्वाचं होत राहतो. तर तो मधला जो षटकोन आहे तर तो तिथं ऍक्च्युअली कृष्ण राहतात. आणि ते कृष्णाचं घर आहे. आणि ते काय, त्या हेक्सागॉनच्या म्हणजे त्या घराच्या भिंती जे आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, तिथं काय, तो गोपाल गायत्री मंत्र आहे, तिथे कृष्णाचं नाव आहे ते रिप्रेझेंट करतं. आणि तो त्या नामामध्ये काय शक्ती आहे ते सांगतात. दॅट विच डिलिव्हर्स वन फ्रॉम मटेरियल एंटरटेनमेंट इज कॉल्ड गायत्री. त्याला गायत्री का म्हणतात, की भौतिक जगाच्या पाशातनं तुम्हाला मुक्त जो करू शकतो त्याला गायत्री म्हणतात. हा सांगितला. आणि म्हणून कृष्ण या मंत्राद्वारे सगळीकडे काय, म्हणजे त्याच्या नावा कृष्णाची वर्शिप कशी केली जाते, मेनली कशी केली जाते आपल्याला कशी सांगितली आहे,
की भगवंतांची सेवा किंवा हे कसं करायचंय तुम्हाला, तर आधी सगळ्यात पहिलं काय सांगितलं जातं, भगवंतांचं नाव घ्या तुम्ही. पण कृष्णाची वर्षी भगवंतांचं नाव घेण्यापासून सुरू होते. तर त्याच्यामुळे हा जो मंत्र आहे हा कृष्णाला रिप्रेझेंट करतो. किंवा आपल्याला कलियुगासाठी जो मंत्र दिलेला आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा मंत्र काय करतो, कृष्णाला रिप्रेझेंट करतो. आणि हे नाव घेतल्यानंतर आपली कृष्णाची सेवा सुरू होते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही हे बघता की जेव्हा जेव्हा अजून थोडस कॉम्प्लिकेटेड आहे तरी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. हे CC आदिलीलेमध्ये ते सांगितलं जातं की हे जे आहे याचं पण 3 भागामध्ये डिव्हिजन आहे याची. In the highest region of that spiritual sky is the spiritual planet called Krishna Lok. It has 3 divisions, Dwarka, Mathura and Gokul. म्हणजे ह्याचे पण काय आहेत, 3 भाग आहेत, 3 डिव्हिजन्स आहेत ह्याचं स्पिरिच्युअल स्काय. म्हणजे ते गोलोकचे पण 3 डिव्हिजन्स आहेत, द्वारका, मथुरा आणि गोकुल. एक थोडस कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे ते, पण ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय काय म्हणलं, द्वारका, मथुरा आणि गोकुल. तर ह्याचं जे वर्ल्ड आहे, मधला जो पोर्शन आहे सेंटर, हा जो मी तुम्हाला यांनी दाखवते, हे हा जो पोर्शन आणि हे जो लोटस आहे हे सगळं काय आहे, गोकुल आहे. हे लोटस जे दिसतंय आणि मधला सेंटर दिसतो. आता मी तुम्हाला झूम करून दाखवलं होतं, हे कृष्ण आणि कृष्णाचं हे 6 आहे. म्हणजे हा ऍक्च्युली कृष्ण इथे राहतात, पण इथे सगळे त्यांचे गोकुल आहे. एका पेटलवर वृंदावन म्हणते, गोवर्धन आहे, एका पेटलवर अजून कुठले कुठले हे आहेत. म्हणजे कृष्णाला कुठे कुठे लीला करायच्या आहेत ते आहे. आणि त्याचे जे पार्ट आहेत अजून, द्वारका, मथुरा आणि गोकुल. तर हे गोलोक म्हणजे हे गोकुळ झालं. हा जो पार्ट झाला, हे जे लोटस दिसतंय पिंक कलरचं, ते काय झालं, गोकुल झालं. ओके. आणि त्याच्या हा जो रेड कलरची स्ट्रीप दिसते माझं कर्सर दिसतोय तुम्हाला, ओके. रेड इज द्वारका. हा जो पोर्शन दिसतोय, या पेटलच्या बाजूचा जो पोर्शन दिसतोय तो द्वारका आहे. त्याच्यानंतर स्काय ब्लू कलरचा जो पोर्शन दिसतोय त्याच्या बाजूचा, हा दॅट इज जगन्नाथपुरी. आणि त्याच्या बाजूचा जो असतो तो मथुरा, हा मथुरा. म्हणजे गोलोक म्हणजे ऍक्च्युली कृष्णाचं घर कसं आहे, आणि त्यांनी काय सांगितलंय, एक हे यंत्रासारखं आहे. आणि हे सगळ्यांनी काय, आता उद्या याच्याबद्दल आपण थोडी अजून जास्त चर्चा करू. त्याचे 4 दिशेला 4 द्वारपाल असतात. मी तुम्हाला ते मोठं करून दाखवलं, तर ह्या 8 पेटल्स दिसल्या, त्याच्यावर सखींची नावं दिसली आपल्याला. हा, तर मग ते सखींची गावं आणि काय, म्हणजे ऍक्च्युली उद्या आपण जेव्हा उद्याचं जे हे बघूयात आपण, तेव्हा ह्याच्यामध्ये ह्या प्रत्येक पेटलमध्ये काय आहे ते बघू. मग ते द्वारका, मथुरा, म्हणजे हा द्वारका, मथुरा किंवा जगन्नाथपुरी हा कशाचा भाग आहे, गोलोकचाच भाग आहे. पण जगन्नाथपुरीमध्ये हेच कृष्ण जगन्नाथच्या रूपात येतात, द्वारकेमध्ये द्वारकाधीशच्या रूपात येतात. म्हणजे ते आपण उद्या बघू कुठल्या कुठल्या ह्याच्यात येतात. पण हा जो पूर्ण जो आहे हे यंत्रासारखं दिसतंय बघा तुम्हाला, यंत्र केलेलं यंत्रच दिसतंय आपलं, ते लक्ष्मी यंत्र किंवा असं असतं ना, तसंच त्याचा शेप आहे. आणि ते एका ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये लिहिलेलं पण आहे की हे बघा, याच्यामध्ये हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे The holy place known as Mathura is spiritually superior to Vaikuntha, the transcendental world, because the world there superior to Mathura. Puri is the transcendental forest of Vrindavan because the Krishna's Raslila. हे आपल्या याच्यातली NOI ची वर्स आहे की हेरार्की की कशी कशी हे आहे. आणि एक यंत्राचा श्लोक होता, 1 मिनिट तो तुम्ही घेतला नाही का काय माहिती. एक यंत्राचा श्लोक होता, म्हणजे हे गोलोक जे आहे ते यंत्रासारखं आहे. ते यंत्र म्हणजे ते दॅट रिप्रेझेंट्स एक यंत्र. तो श्लोक मिळाला तर मी उद्या हे करते. म्हणजे असं हे सगळं ते गोलोक आहे, मथुरा आहे, जगन्नाथपुरी आहे आणि द्वारका आहे.
हे सगळं मिळून एक यंत्र तयार होतं. गोलोकधाम ह्या सगळ्याला मिळून काय म्हणतात, हे जे सगळं आहे ह्याला सगळ्याला मिळून गोलोकधाम म्हणतात. आणि परत आपण म्हणतो की वृंदावन जे आहे गोलोक, त्याचे अजून वेगळे पण हे आहेत ह्या एनवायच्या ह्याच्याप्रमाणे. लास्ट श्लोक आहे हा एनवायचा. गोवर्धन, राधाकुंड आणि वृंदावन असे 3 डिव्हिजन्स आहेत. आणि ते डिव्हिजन्स वेगवेगळ्या रसाच्या अनुसार आहेत. म्हणजे कृष्ण कुठल्या कुठल्या रसात रेसिप्रोकेट करतो त्या अकॉर्डिंग टू दॅट रसा ते डिव्हिजन्स आहेत. आणि त्या त्या रसाच्या अनुसार भगवंतांनी तिथे तिथे ते पास टाइम केलेले आहेत. तर हे जे आहे तर हे काय झालं, म्हणजे गोलोकधामाचं थोडस शॉर्ट वर्णन झालं. आणि उद्याचा जो क्लास असेल आपला, याच्या नंतरचा जो क्लास असेल, तर आपण ह्याच्या प्रत्येक पेटल मध्ये जाऊन काय आहे त्या गोलोकच्या, आणि तिथं काय काय लीला होतात, किंवा कोण असतं तिथं, कोणते भक्त राहतात, मग द्वारका काय, मथुरा काय, जगन्नाथपुरी काय, हे आपण तिथे बघूया. अजून कोणाला काय हे करायचं असेल, कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. मी खूप काही त्याचा हे केलं नाहीये, पण तरी सुद्धा तुमचा हे करायचा प्रयत्न करते. खूप छान सांगितलं माताजी. चला पटकन जाऊया आपण गोलोकला. गोलोकला जाऊयात का पटकन? कोणाला काही सांगायचं असेल, कमेंट करायची असेल तर करू शकता. आता जे अजून थोडासा ऍब्झॉर्ब व्हायला वेळ लागेल. हो, हा, माताजी असं असिम्युलेट झालंय, फक्त ऍब्झॉर्प्शन झालं नाहीये. माताजी हे रेकॉर्डिंग आम्हाला 2 वेळा ऐकावं लागेल, तेव्हा कुठे ते नीट कळणार आहे. ऍक्च्युली मी ते सेमिनार तेव्हा तर ऐकला होता, त्याच्यानंतर 2दा ऐकला, परत आता तुम्हाला सांगायचं म्हणून पण परत 2दा-3दा ऐकला. तेव्हा मला थोडं थोडंसं समजतंय. म्हणजे तुम्हाला सांगू शकते एवढं काहीतरी समजतंय. आणि खूप डीप आहे अजून पुढे पुढे तर ते, पण ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला जेवढं समजेल तेवढं, म्हणजे त्यातलं मला काय समजेल ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. खूपच छान माताजी. काय होतं, आणि खूप दिवस वाट पाहत होतो या सेशनची, पण ऐकल्यानंतर खूप अवघड आहे, कळलं. हेवी अवघड आहे होत, ना, खूप अवघड खूपच आहे. हेवी आहे. म्हणजे मला समजायला खूप अवघड आहे. ऐकायलाच अवघड आहे. आणि आज सगळे काय म्हणतात ते, फर्स्ट टाइम दुसरा लॅपटॉप युज केला, म्हणजे कारण माझ्या आयपॅड वर हे पीपीटी शेअर होत नाही ना, त्याच्यामुळे. माताजी तुमचं रेकॉर्डिंग पण खूप मोठं होणार आहे 2 तासाचं. हो का? आता स्टॉप तुम्ही करून आता स्टॉप करा. हा, मी तुम्हाला